पुण्यात एक मुलगा शिकत होता, बाहेरगावचा आहे, त्या गावाचं नाव मी सांगत नाही, पण पुण्यापासून 200 किलोमीटर आहे. त्याला मित्रांनी आग्रह केला की आज आपली पार्टी आहे, तुला घ्यावं लागेल काहीतरी. काय घ्यावं लागेल आता मी सांगायची गरज नाही. असं काही कुणी ताकाचा आणि लस्सीचा आग्रह करत नसतं, बरोबर आहे. मग ते त्या मुलाचं वाक्य मला फार आवडलं. एक पोरगा त्याला काय म्हणला, तुझं घर इथनं 200 किलोमीटर आहे, कोण बघायला येते का इथं, तू काय करतोय ते घे ना, सगळ्याचं कशाला मन मोडतो. हे भारी फार मन मोडणं बिडणं ते संस्कार असतात भारी ते. तर तो पोरगा जे म्हणला ते वाक्य ऐकण्यासारखं आहे. तो काय म्हणला माहिती आहे का, घेतली असते रे, पण घरच्यांनी विश्वास ठेवला आहे ना. जे जॉब करतायत आता कॉर्पोरेट लाईफमध्ये काय चाललं आहे सध्या, बघताना मुलगी सुंदर पाहिजे म्हणायचं, आणि सुंदर मुलगी जॉब करायला लागल्यावर विश्वास मात्र राहील. हे संघर्ष कसा चालणार, हा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. विश्वासाने संसार चालतो, अविश्वासाने संसाराला तडे जातात. विषयांची एक अशी सवय झालेली असते की कोणीतरी महापुरुषाचं एखाद्या हे घेऊया, व्याख्यानाला विषय घेऊया, अशा टाईपचे पण विषय जास्ती चालतात. पण मला सद्गुरू श्री वामनराव पैंचा मी शिष्य झालो 22 वर्षापूर्वी, आणि गेली 22 वर्ष मी व्याख्यानं देतोय, प्रबोधनं करतोय. तर मला एक गोष्ट लक्षात आली की खरी ज्याची गरज आहे ते घडेना झाले आता, उलट परिस्थिती चिघळती आहे. म्हणजे काय, तर एक छान असं वाक्य आहे की माणसं रणांगणात विजयी होत आहेत, अंगणात पराजित होत आहेत. म्हणजे चॅरिटी शुड बिगिन ॲट होम. सुरुवात आपल्या घरी व्हायला पाहिजे, घर पहिलं सुखी, आणि मग रणांगण गाजवूया. कारण मनस्वास्थ्य हे खूप महत्त्वाचं आहे, आणि जर घरातच स्वास्थ्य नसेल तर प्रॉब्लेम होतो आहे. म्हणून त्या दिवशी माझा संजय शिंदे साहेबांचा फोन झाल्यावर त्यांनी विचारलं कोणता विषय घेऊया, तर म्हणलं कराडच्या दृष्टीने. खरं म्हणजे कराड चुकीचं आहे, पण ज्याला आपण दुधात साखर केशर म्हणतो तसं थोडं ॲड करूया आपण जास्ती आणखीन चांगलं. कारण तालुका प्लेसला इतकं चांगलं गाव, आता मी ग्रंथालय पाहिलं, मला खरोखर खूप आनंद झाला. कारण ती खरी संपत्ती आहे आपली. मी नेहमी म्हणतो 4-4 कपाट आहेत, वॉर्डरोब आहेत घरामध्ये, पुस्तकालाच कपाट नाही, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी नेहमी एक वाक्य वापरत असतो की घरात पुस्तकाला नसेल कपाट तर घर होईल सपाट. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती हे लक्षात घ्या. त्यामुळं वाचन संस्कृतीचं खूप आवश्यक आहे. आणि सद्गुरू श्री वामनराव पै नेहमी म्हणतात की गृहस्थाश्रम हा सर्वात श्रेष्ठ आश्रम आहे. बघा ना तुम्ही, बायको, मुलं, मुली, नातवंड, म्हणजे जावई, हा जो परिवार आहे, गोकुळासारखं घर असतं. हायवेवरनं चालल्यावर बोर्ड वाचावा लागतो, सावकाश जा, तुमचे कुटुंब वाट पाहत आहे. म्हणजे ती पण एक मजा आहे ना, की कोणतरी आपलं वाट पाहतंय ना. संन्याशी झाल्यावर वाट कोण बघणार आहे, आला काय गेला काय राहिला काय, काय फरक पडत नाही आहे. त्यामुळं सगळ्यात श्रेष्ठ आश्रम असेल तर तो गृहस्थाश्रम आहे. आणि आपण काय करतो, आपण सगळ्यात भूमिका निभावत असतो. बघा, मी परदेशात गेलो होतो, शेक्सपियरचं स्मारक होतं आणि तिथं त्यांनी एक वाक्य लिहिलं होतं. ते इंग्लिश होतं, मी तुम्हाला मराठी भाषांतर सांगतो. त्यात त्याने असं लिहिलं होतं की आपली म्हणजे जग हे स्टेज आहे समजूया, आपली एंट्री होती जन्मानी आणि एक्झिट होते, ते काय मी बोलत नाही आता, परत म्हणाल तिन्ही सांजेच्या वेळेला काय लावलं आहे असं, ती एक्झिट होते. मध्ये आपण वेगवेगळे रोल निभावत असतो, भूमिका करत असतो. आपण जसे सिनेमामध्ये नाटकामध्ये लोक भूमिका करतात तशा आपण भूमिका करत असतो. तर त्याचं म्हणणं असं आहे की आपले सहकलाकार जे असतात स्टेजवरचे, म्हणजे जीवनातले, ते कसेही असोत आपला रोल बेस्ट झाला पाहिजे. पण आपलं तसं होत नाही, आपले सगळे रोल कंडिशनल असतात. जैसे को तैसा मिला कैसा मजा आया, हे असले रोल असतात आपले. म्हणजे सरकार म्हणतं पाणी अडवा पाणी जिरवा, आणि आपलं चाललेलं असतं माणसं अडवा आणि त्यांची जिरवा. तर हा जो प्रकार आहे आपल्याला, तर त्यातून आपल्याला बदल जो करायचा आहे. आता किती लोकांना असं वाटतंय बसलेलं आहे की संसार सुखाचा होणं हे नशिबावर अवलंबून आहे. असे किती लोक आहेत, जरा हात वर करा. आपल्याला काय खुला संवाद आहे आपला. हो, मी तुमच्यासारखा प्रापंचिक आहे, मी काय कुठनं वर दुसऱ्या ग्रहावरनं आलेलं नाही. पण मला कधी कधी असं वाटतं ना, मी आता मुलगा घडला, त्यांनी सांगितलं 22व्या वर्षी IPS झाला, आत्ता 36 वय त्याचा, तो DIG आहे. म्हणजे तो राज्याचा पोलीस महासंचालक असेल अंदाजे 10 वर्ष. ही अचिव्हमेंट घरात हे ज्ञान घेऊन आल्यावर, आपण सद्गुरूंच्याकडचं किंवा जीवनविद्येचं ज्ञान घेऊन आल्यावर जो बदल करतो आपण, त्याच्याने किती फरक पडतो संसारात.
हे मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे. किती लोकांना असं वाटतं की नशिबावर अवलंबून आहे? जरा हात वर करा. कुणालाच वाटत नाही? कोणी दाखवत नाही हात आपला स्वतःचा, कोणी पत्रिका दाखवत नाही, काही दाखवत नाही. असं वाटतं काय आजूबाजूचे लोक काय म्हणतील? सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. बरोबर ना? ही फॅक्ट आहे. पण तुम्हाला एक सांगू का, संसार सुखाचा होत नसतो, तो प्रयत्नपूर्वक करायचा असतो. प्रयत्न करावा लागतो त्याला सुखाचा करायला. आणि तो नशिबावर अवलंबून नाही, तो वरच्या ग्रहांवर अवलंबून नाही. त्यांना वेळ आहे का तो आपल्याकडे बघायला? केवढं मोठं विश्व, अनंत कोटी ब्रह्मांड आहेत असं म्हणतात. बघा म्हणजे किती सूर्यमाला आहेत, किती काय आकाशगंगा, किती ग्रह तारे, ह्या सगळ्यात पृथ्वीचं स्थान एका बिंदू इतकं आहे, एक ठिपका. त्या पृथ्वीवर अनेक देश, त्यात भारत. भारतात अनेक राज्य, त्यात महाराष्ट्र. महाराष्ट्रात अनेक जिल्हे, त्यात सातारा. साताऱ्यातले तालुक्यामधलं एक कराड तालुका किंवा गाव म्हणूया, निम शहर म्हणूया, त्याच्यात आपण कुठल्या तरी एका पेठेत राहतोय. आणि कोट्यावधी किलोमीटरवरचा ग्रह आपल्याला डिस्टर्ब करतोय. ह्याचा संसार कसा होईल, ह्याच्या मुलीचं लग्न कसं होतंय बघतो, मग तिला मंगळ आडवा येतोय. पटतंय तुम्हाला लॉजिक? बघा कल्पना करा, अफाट बुद्धिमत्ता दिली माणसाला देवाने, अफाट. आपण इमॅजिन करू शकत नाही इतकी पॉवर आपल्याकडे. आज चांद्रयान उगीच गेलं का तिथे पोचलं? बुद्धिमत्ता आहे म्हणून पोचलं. पण जो चंद्रावर गेला त्याला घरात सुख लागेल, हे प्रॉब्लेम आहे. ते पहिलं होणं आवश्यक आहे. त्यामुळं नशिबात असेल तसे घडेल हे खरे नाही, आपण घडवू तसे नशीब घडते. आणि त्यांचा संदेश आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि आपण कोण आहोत? वी आर व्हेरी पॉवरफुल. बघा आपले संत जे सांगतायत ना, आपला चॉईस चुकतो. आणि परदेशातले जे फिलॉसॉफर म्हणूया, सेम येत आहे त्यांचं, म्हणजे विधानं आहेत ना ती समान आहेत अगदी. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत? पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परिते अवेरून गोचिड अशुद्ध रक्त सेवी. का कमलकंदानी दरदोरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेवीचे भ्रमरी एरा चिखलची उरी. निदैवाच्या परिवरी, लोह्यारुतली आहाती सहस्त्रवरी, परी तेथ बैसोनी उपवासू करी दरिद्री जे, तैसा हृदयामध्ये मी राम. असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांतासी काम विषयावरी. अर्थ काय ह्याचा? ह्याचा अर्थ असा आहे की गाईच्या कासेत गोचिड आहे, फक्त त्वचेच्या पलीकडे पवित्र दूध आहे, पण त्याचा चॉईस रक्त आहे, दूध नाही, ते रक्तपित आहे. कमळ चिखलात आहे, त्याच्या अगदी लगत बेडूक आहे, पण ते चिखल चिवडतं आहे, बाहेरनं भुंगा येतोय आणि मध घेऊन जातोय. तो त्याचा चॉईस आहे, हा ह्याचा चॉईस आहे. तिसरं उदाहरण, वाडवडिलांनी हांडे पुरून ठेवलेत सोन्याचे, मोहराचे, पैशाचे, आणि त्याच्यावर बसून हे भीक मागते, कारण आपण इतके आनंदी आहोत, मुळातच सुखी आहोत, पत्ताच नाही. तसं ज्ञानेश्वर महाराज वरची उदाहरणं देऊन सांगतायत, तसा हृदयामध्ये मी राम. आपल्या सगळ्यांच्या हृदयात राम आहे, तो आपल्या रूपाने प्रगट झाला आहे. आत्माराम परमेश्वर आपल्या रूपाने प्रगट झाला आहे. 84 लक्ष योनी म्हटलं तरी त्यातलं सगळ्यात प्रगत रूप कोणतं असेल तर माणसाचं आहे. आणि माणसाला बुद्धी दिली, अफाट दिली, इन्फिनिट आहे, इन्फिनिट इंटेलिजन्स अँड बाउंडलेस विल्डम. अमर्याद शहाणपण आपल्यामध्ये. आपली दिशा चुकते एवढाच मुद्दा आहे फक्त. आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही, योग्य संगत मिळत नाही, म्हणून आपण सुखी होत नाही. आणि ते कळलं तरी वळत नाही. मी जे आता मुद्दे तुमच्यासमोर बोलणार आहे ते आपल्याला कळत नाही असं थोडंच आहे, कळतं की, पण वळत नाही. तुम्ही म्हणाल कशावरनं? कळल्यावर कावर वळत नाही? डॉक्टर लोकांचा ॲनाटॉमीचा, शरीरशास्त्राचा सगळा अभ्यास झालेला असतो, तरी त्यांना व्यसन लागतं. याचा अर्थ कळतं पण वळत नाही. ज्यांना बॉडीच अख्खी माहिती अभ्यासाची, तरी असा प्रॉब्लेम होतो आहे. म्हणून लक्षात घ्यायचं, परमेश्वराचा आपल्यामध्ये सहभाग नाही. एकदा जन्म दिला, एकदा बुद्धी दिली, कार्यक्रम संपला. पुढचं तुम्ही बघायचं. मग मार्क ट्वेन नावाचा फिलॉसॉफर आहे, तो म्हणतो दोन दिवस आपल्या जीवनातले महत्त्वाचे आहेत. एक आपला जन्म होतो, तो आपण हॅपी बर्थडे सगळे साजरा करतो. जन्म होतो तो दिवस जितका महत्त्वाचा आहे, त्याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाचा दिवस आहे ज्या दिवशी कळतं मी जन्माला का आलो आहे, कशासाठी आलो.
न्यूयॉर्कमध्ये नाही आलो, ऑस्ट्रेलियात नाही आलो, भारतातच आलो. भारतात पुन्हा कराडमध्येच का आलो? काय परिणाम आहे तिथे, कारण हे असतंच. विनाकारण योगायोगाने जगात काहीही घडत नाही, हे पहिलं लक्षात घ्या. आपल्याच कर्माची सगळी फळं असतात, हे पहिलं लक्षात घ्यायचं. मग काय लागेल संसार सुखाचा करायला? शहाणपण लागतं. आणि शहाणपण मिळतं कशातून? वाचनातून, सात्विक वाचनातून. तामस वाचनातून शहाणपण नाही मिळत, सात्विक वाचनातून शहाणपण मिळतं, श्रवणातून शहाणपण मिळतं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतायत, श्रवणासी ऐसे असे मोक्ष आयता, मंत्रेची वैरी मरे तरी का वायाची बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे तरी निंब का सेवावा, तैसा मनाचा मार न करिता, इंद्रियासी दुःख न देता, मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. श्रवण चांगलं घडलं पाहिजे. आज काय घडतंय? मोबाईलचा प्रॉब्लेम झाला आहे सगळा. मोबाईल खरं म्हणजे ही दुसरी बाईल आहे, आणि ती जितकी कानाला लागत नाही तितकी ही लागते, सतत असते. आणि ती स्क्रीन बघत बघत लोक झोपी जातात रात्री. फार प्रॉब्लेम झाला आहे. नोमोफोबिया, फोबिया याचा अर्थ भीती. कुठलाही फोबिया, कुणाला झुरळाची भीती वाटते, कुणाला उंच टेरेसवरनं बघायची भीती वाटते, तसा आत्ता जो आजार निर्माण झाला आहे त्याचं नाव आहे नोमोफोबिया. म्हणजे मोबाईलची बॅटरी डाऊन झाली, रेंज गेली, नेटवर्क मिळत नाही, अस्वस्थता येते, भीती वाटायला लागते की आपण वाळीत टाकलो गेलो का काय, अशी भीती वाटायला लागते. दॅट इज कॉल्ड नोमोफोबिया. आणि आता अमेरिकेत त्याच्यावर डी ॲडिक्शन सेंटर, आपल्याकडे जशी व्यसनमुक्ती केंद्र आहेत तशी डी ॲडिक्शन सेंटर निघालेत मोबाईलची. अमेरिकेमध्ये ती परिस्थिती. आपल्या मुलांना मोबाईल देताना काळजी घ्या. स्टीव्ह जॉब्स, ॲपलचा मालक, त्याला इंटरव्ह्यूमध्ये विचारलं, तुम्ही तुमच्या मुलाला मोबाईल कधी दिला? ते म्हणले 18 कंप्लीट झाल्यावर. म्हणले असं का? तुम्ही तर निर्माते, दर 20 सेकंदाला एक मोबाईल जगात तुमचा खपतो. ते म्हणले मी कसला राक्षस निर्माण केला आहे हे मलाच माहिती आहे. सो त्यांच्याकडे देताना मी थोडा सावध आहे. वाचनातून शहाणपण मिळेल. आम्हाला वाचन संस्कृती आवडली कराडची, अतिशय समृद्ध ग्रंथालय आहे. मला त्यांनी माहिती दिली, सगळी सुंदर वाटलं, मला खूप छान वाटलं. कारण वाचाल तर वाचाल अशी परिस्थिती आत्ता, पण वाचन खूप कमी होत चाललेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, बिल गेट्स, ज्याचं जगातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत नाव आहे, दर आठवड्याला एक पुस्तक कंप्लीट करतो. एका आठवड्याला एक पुस्तक वाचलंच पाहिजे, म्हणजे वर्षाची 50-52 पुस्तकं तो माणूस वाचून काढतो. वाचन हे खूप महत्त्वाचं आहे. आंबेडकरसुद्धा त्यांची ट्रंक पडली ज्या वेळेला त्या पाण्यात बोटीतून जाताना, त्यावेळेला ते कशानेच दुःखी नव्हते झाले. पैसे पडले ओके, कपडे पडले हरकत नाही, पुस्तकं पडली म्हणून सांगितल्यावर ते म्हणले ऑल इज लॉस्ट. माझा तो मोठा खजिना होता. म्हणून वाचन, श्रवण चांगलं कानावर पडणं खूप महत्त्वाचं आहे. टी व्ही बघत 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 जेवतो आहे आपण. मी नेहमी सांगतो, 2 खोकी आपल्या घरात आल्यात. एक टी व्ही नावाचं खुळं खोकं आणि फ्रीज नावाचं शिळं खोकं. 8-8 दिवस त्यात ठेवून खायचं आहे अशी परिस्थिती आत्ता. तर ह्या दोन्हीलाही जरा थोडं आपल्याला सावध राहावं लागेल. ज्याला आपण म्हणतो स्क्रीन युजरनी स्मार्ट व्हायला पाहिजे. म्हणजे काय आहे ते फायद्याचं पण आहे, खूप फायद्याचं आहे, पण मला फक्त फायद्याचंच बघता येतं आहे का? असं होत नाही. तुम्ही बघा, वर्तमानपत्र वाचून संपतं, पुस्तक वाचून संपतं, यूट्यूब संपतच नाही. एक झालं की दुसरं वरती येऊन तयार असतं. बरं बघतो काय आपण? नेमकं झोपेच्या वेळेला काय बघतो? ह्याने त्याच्यावर वार केला, त्यांनी त्याच्यावर पलटवार केला, आणि चवीने तेच बघायला बरं वाटतंय माणसाला की आज कोण कोणास काय म्हणाले आणि किती खालच्या लेवलला जाऊन म्हणाले, हे बघण्यात जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळं लक्षात घ्यायचं, आपलं वाचन काय, आपलं श्रवण काय, त्याच्यावर आपलं चिंतन काय. विचार बदलले की आपलं नशीब बदलतं. आज 22 ऑक्टोबर 2023च्या रविवारी आत्ता जाताना मला तुमच्याकडनं एवढीच एक अपेक्षा आहे की अनेक व्रतं करतात. आता नवरात्र चालू आहे, व्रतं बरीच असतील, कोण अनवाणी चालत असेल, कोण काय उपवास करत असेल, ते ठीक आहे, ते तुमच्याजवळ झालं. व्यक्तिगत आजच्या घडीला आपल्याला एक व्रत आचरा तुम्ही, आणि तुमच्या जीवनात अक्षरशः चमत्कार घडेल. म्हणजे नुसतं चमत्कार बघण्यासाठी सुद्धा मी शारदीय व्याख्यानमालेला येऊन जाईल, इथे समोर बसून ऐकेन, तुम्हाला काय अनुभव आला. त्याचं कारण असं आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनात येणारा प्रत्येक विचार हा शुभच असेल अशी काळजी घ्या.
एवढंच करा फक्त. आता मी जर तुम्हाला सांगितलं तुमच्या खांद्यावर झुरळ आहे, तर तुम्ही असं म्हणाल का कुठल्या आहे हो, डाव्या आहे का उजव्या आहे? तुम्ही पटपट दोन्ही खांदे झाडणार, बरोबर आहे की नाही? तसं वाईट विचार येणार, त्याला घर करून देऊ नका, तिथे घरटं करून देऊ नका. हा मुद्दा आहे महत्त्वाचा, लक्षात घ्या. आणि इतकी ताकद विचारामध्ये, विचार हाच ईश्वर आहे, दुसरं काही नाही आहे. माणसं देवपूजा करतायत, तीर्थयात्रा करतायत, उपासतापास करतायत, व्रतवैकल्य करतायत, सगळं करतायत, तरी लोक सुखी नाहीत. या देशात जेवढे अवतार झाले एवढे कुठंच जगात अवतार झालेले नाहीत, तरी देशाचा अवतार असा कसा, असा प्रश्न पडतो. त्याचं कारण विचार करण्याची पद्धत वाईट आहे, खूप वाईट पद्धत आहे विचार करण्याची. आता लग्न जमवताना आता आपण काय म्हणतो, काळजी करू नका पण काळजी घ्या. लग्न जमवताना काय बघतात, तो कराडमध्ये काय बघतात, मला जरा विचार पडला. पुण्यात तर काय झालंय, कॉर्पोरेशनच्या हद्दीच्या बाहेर कुणाला जायचंच नाही. बरं तिथपर्यंत ठीक होतं. आता कराडला आलं, सातारला आलं आणि कुठं गेलं तरी ते लोक म्हणतायत, असं माझ्यासारख्याला चहा पिताना जर विचारलं त्यांनी स्थळ आहे का, तर त्यांना विचारा ना काय पाहिजे तुम्हाला, नाही पुण्यात पाहिजे. आणि कोविडपासून म्हणतात शेती पाहिजे, कारण तिथनं कधी परत यावं लागेल सांगता येत नाही, म्हणून म्हणतात थोडी शेती असावी, आपला आधार शेतीच असावा. मग सगळ्यांनाच पुण्यात पाहिजे असं का होतं? मग विवाह जमवताना सर्वे असा झाला की मुलींना काय पाहिजे आणि मुलांना काय पाहिजे, म्हणजे प्रायोरिटी काय आहे त्यांची. तर मुलींची प्रायोरिटी पहिली आहे मुलाचं उत्पन्न, आणि मुलाची पहिली प्रायोरिटी आहे सौंदर्य. शिक्षणाचा दोघांनी दुसरा नंबर दिलेला आहे, सर्वेमधले आकडे सांगतोय तुम्हाला. शिक्षणाला दुसरा नंबर दोघांनी दिला आहे, म्हणजे उत्पन्न चांगलं असेल तर तिला काय पडलेलं नाही, फार कसल्या डिग्री आहेत काय, भरपूर आहे ना पैसा, मग काळजी नाही. सेकंडला शिक्षण आहे, त्याच्या दृष्टीने सौंदर्याच्या नंतर शिक्षण आहे. आणि एज्युकेशन हे आणि इन्कम जे आहे ते मुलाच्या दृष्टीने तिसरा नंबर दिला आहे त्यांनी. मुलीला काय असलं नसलं हरकत नाही, थोडा पगार असला तरी चालेल, ती तिसऱ्या नंबरवर. पण मुलीच्या दृष्टीने मुलगा नंबर 1 इन्कम. आणि पालकांना काय पाहिजे, तोला मोलाचं आमच्या 96, 92, 94 चाललंय, आता जोरदार चाललंय बाहेर सगळं, कोण किती टक्के वगैरे असं सगळं. गुणांकडे कोणीच बघायला तयार नाही. आणि आम्ही नुसतं म्हणतो आम्ही गीतेला फॉलो करतो, भगवद्गीतेला नाही करत. चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुण कर्म विभागशः, हे भगवान श्रीकृष्णाचं वाक्य आहे. गुणांना महत्त्व, गुण कर्म म्हणलंय, जन्मकर्म नाही म्हणलं. कुठे जन्माला आला असं नाही म्हणलं, गुणांवर अवलंबून आहे. त्यामुळं गुण कोण बघायला तयार नाही. मग बघायचं आहे काय आता, शिक्षण बघा, आर्थिक उत्पन्न बघा, मुलाचा स्वभाव बघा, मुला मुलींचा दोघाचाही बघा, आणि घरातल्या लोकांचे स्वभाव पण बघा. आणि फार तर मी म्हणेल कुंडली बघण्याच्या ऐवजी हेल्थ सर्टिफिकेट घ्या. पूर्वी काय उपलब्ध नसायचं म्हणून ते बघायचं. मी तर सांगितलं आता ग्रह कुठून मला अजून कळलेलं नाही, तर उलगड झालं नाही. आणि त्याच्यावरही सर्वे झाला की ज्यांची खरंच सगळं कुंडली बघून झाली, जुळवून झाली, 6:47ला झाली वगैरे वगैरे, तर ते सुखी आहेत का, तर तसं काही दिसत नाही. म्हणजे दोन्ही येस नो दोन्ही उत्तर आहेत. लव्ह मॅरेज यशस्वी का अरेंज मॅरेज यशस्वी, त्यालाही दोन्ही उत्तर आहेत. हेही फेल आहे हेही फेल आहे. म्हणजे पूर्ण सक्सेस 100% अमक्या मार्गाने गेल्यावर असं काही चित्र दिसत नाही. पण ढोबळमानाने आपण ज्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, निर्व्यसनी आहे का, जरूर बघा. कधी कधी घेतो, तर मी एकदा म्हणलं कधी कधी म्हणजे काय, म्हणले चतुर्थीला घेत नाही. म्हणजे सांगण्याचा हेतू, म्हणजे 29 दिवस क्लिअर झाले. सांगण्याचा हेतू लक्षात घ्या तुम्ही, की ह्या गोष्टींचा क्रायटेरियाला जर आपण बघितलं, आणि विवाहपूर्व समुपदेशन होणं आवश्यक आहे असं माझं मत बनलं आहे. प्री मॅरेज काउन्सिलिंग. आणि पत्रिका बघायची असली तर दोन्ही विहीनबाईंची बघावी. खरं तुम्हाला त्यांचं जुळलं सगळं जुळलं, तर त्यांना समोर बसवावं आणि त्यांनी आपल्या आपल्या पाल्यांचे गुणदोष, दोषालाही मी अंडरलाईन करतोय, एकमेकांना सांगावे की असं असं आहे सध्या, पण ती बदल करेल. जॉईंट फॅमिली आवडते का असा प्रश्न विचारतात लोक. आता कोण नको म्हणेल, सगळं जर तुमचं पसंत असेल तर होयच म्हणणार ना. ती नंतर म्हणते बघते ना आल्यावर बघू काय करायचं पुढे. म्हणजे काय. आणि इतके टोकाला गेले आता की मी कधी कधी गमतीने म्हणतो, दोघंच राहत असले नवरा बायको तरी म्हणतात आमची जॉईंट फॅमिली, कारण तेच राहणं मुश्किल झालं आता. हीच आमची जॉईंट फॅमिली, अशी परिस्थिती निर्माण झाली. मग हे करत असताना काय केलं पाहिजे, तर शहाणपण असलं पाहिजे.
दोघांच्याकडे, आणि आपला रोल बदलला. मुलगी घरी समजा 10 वाजता उठत असेल, पण नांदायला गेल्यावर आपला रोल बदलला आहे. आता आपण मुलगी नाही, आपण सून आहे. तिथं ती आई पांघरून टाकत होती, अजून रात्री जागली, झोपू दे 10 वाजेपर्यंत. तिकडं अशी आता बोलणार नाही काय, पण ते विचार पोचणार तिथे काय वाटतंय नक्की ते. म्हणून हा रोल बदलला की आपल्याला बदलता आलं पाहिजे, हे जास्त महत्त्वाचं आहे. हुशारी आणि शहाणपण या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्हाला पटतंय का? कितीतरी हुशार लोक, म्हणजे तुम्हाला आता स्पष्ट सांगतो, हुशार लोकांच्याच केसेस जास्त आहेत कोर्टात. कारण दोन्ही हुशार असल्यावर तर जास्तच वाद होतो. फॅक्ट आहे ही. मग हुशारी वेगळी आणि शहाणपण वेगळं. एका वाक्यात सांगू का? आपल्याकडे वेळ तसा कमी म्हणूया आता, की मी किती बोलणार ह्या विषयावर. पण SSCच्या बोर्डात टॉपर व्हायला हुशारी असायला लागते, आणि जीवनाच्या बोर्डात टॉपर व्हायला शहाणपण असावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळं आपण हुशार माणूस पैसा मिळवू शकतो, भरपूर पैसा मिळतो. म्हणून आता बघा, निवड करताना मुलांची कल चाचणी घेताना सुद्धा काय बघतात? ॲप्टिट्यूड टेस्ट घेताना बुद्ध्यांक बघतात, तसंच भावनांकसुद्धा बघतात. बुद्ध्यांक म्हणजे काय? MBBS व्हायला बुद्धी ओके, पण हॉस्पिटल चालवायला भावनांक स्ट्रॉंग असावं लागतं. सगळं पाहावं लागतं ना. रक्त बघितल्यावर फिट येत असले त्याने हॉस्पिटल कसं चालवायचं? तिसरा जो आहे तो बिहेवियरल इंटेलिजन्स त्याला म्हणतात. म्हणजे काय? वागण्यातली बुद्धिमत्ता. आता हे लोक निवडून येतात, नगरसेवक होतात, अध्यक्ष होतात, आणि काय काय जे चाललेलं असतं सगळं, त्यांच्याकडं सगळ्यात स्किल कोणतं असतं? संघटन कौशल्य असतं. आणि अगदी तरुण मुलगासुद्धा गणपती उत्सव व्यवस्थित पार पाडू शकतो. त्याच्याकडं बिहेवियरल म्हणजे माणसं जोडण्याची कला काहींना खूप अवगत असते. चौथा एक आता नवीन आलेला तो म्हणजे स्पिरिच्युअल क्वेश्चन, म्हणजे आध्यात्मिक. ती परिस्थिती त्या माणसाची कशी आहे ह्याचं मोजमाप होणं. काहींना असे खूप सात्विकता, फिलॉसॉफी अशा गोष्टी खूप जास्त आवडतात. तत्त्वज्ञान, तो कल पण कसा आहे ते बघितलं जातं. कारण काय होतं बघा, तुम्हाला एक कल्पना आहे का? आता आपण आहे ना, मुलांच्यावर आपण आपली स्वप्न लादतो. परवा एक पालक मला म्हणले, त्याला ना इंजिनियर करायचं आहे, म्हणजे पेनवरनं गणपती आणायचा आहे असं असं होतं का? सपोर्ट करा फक्त. एव्हरीबडी इज युनिक. प्रत्येकजण वेगळा आहे. जगाची लोकसंख्या 700 कोटी आहे. एक माणूस दिसायला दुसऱ्यासारखा नाही, चालणं दुसऱ्यासारखं नाही, हसणं नाही, अक्षर नाही, बोटांचे ठसेसुद्धा नाहीत. प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. प्रत्येकजण स्पेशल आहे, आणि कुणालाही देवाने मोकळं पाठवलेलं नाही, प्रत्येकाकडे काहीतरी देऊन पाठवलं. पण त्याला ते ओळखता येणं खूप महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यासाठी पालकांनी ओळखायला सपोर्ट करणं जास्त महत्त्वाचं आहे. पालक मालक झाले तो हा मोठा प्रॉब्लेम आहे. मालक नका हो, ट्रस्टी आहात तुम्ही. परमेश्वराने तुमच्याकडं ते सांभाळायला दिले, स्पष्ट सांगतो तुम्हाला मी आता. आणि तुम्ही ट्रस्टी म्हणून आहात, त्यामुळे तुम्ही आता जास्ती पालकच आहे तिथं, म्हणून मी तुमच्यासाठी बोलतो जास्त. कारण मला तरुणाई जरा कमी दिसते हीच. ते म्हणतात आत्ताच काय ऐकायचं, आम्ही पण ऐकू की रिटायर झाल्यावर. पण ती मोठी गंमत आहे. मी तर तरुणांना सांगत असतो, आत्ता ऐका म्हणजे इम्प्लिमेंट करायला सोपं होईल. तो म्हणला कसं काय? म्हटलं अरे घर कधी बांधतो आपण? लोन घेऊन घर बांधतो का? जास्ती दिवस राहायला मिळेल म्हणून. रिटायर झाल्यावर घर बांधायला मी किती राहायचं त्याच्यात? बरोबर ना? किंवा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे 85 वर्षी सांगून करायचं काय? तो म्हणणं अर्ध सामान पुढं गेलं ना आता सांगतो. बरोबर आहे की नाही? मग कळलं कधी पाहिजे? तर आत्ता कळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून हुशारी वेगळी, शहाणपण वेगळं, आणि योग्य वयात कळणं महत्त्वाचं. शहाणपण माणसाला शेवटी सुचतं. तरुणपणी कळलं पाहिजे. ज्या गोष्टी आत्ता कळणं आवश्यक आहे त्या ठीक आहे, शेवटी कळलं तरी आजोबाचा रोलही चांगला करता येईल, नो डाऊट. कारण रिटायर माणसांचे सुद्धा नवे प्रॉब्लेम निर्माण झाले. सर्वच वयोगटात प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे हुशारीपेक्षा महत्त्वाचं आहे ते शहाणपण आहे. मग आपल्या वाट्याला आलेली प्रत्येक भूमिका आपल्याला व्यवस्थित पार पाडल्यात, आणि ती अनकंडिशनल करता आली पाहिजे. आत्ता काय झालं आहे, आपल्या सगळ्या अपेक्षा आहेत बघा, आणि अपेक्षांचा ताण आहे लोकांच्यावर. आता जे कार्डिओलॉजिस्ट आहेत, तुमच्यापैकी कोणी डॉक्टर असेल त्यांना माहीत असेल, तुम्ही विचारू शकता किंवा ओळखीच्या डॉक्टरला विचारू. हायपरटेन्शन, BP, डायबिटीस, हार्ट अटॅक, इथं कुठंही जंतूंचा संबंध नाही. हे सगळे टेन्शनमुळे आलेले रोग आहेत. स्ट्रेस, टेन्शन. आणि कशाचं टेन्शन आहे? सगळ्यांच्या एकमेकांकडनं अपेक्षा आहेत.
बायकोची नवऱ्याकडनं अपेक्षा आहे, नवऱ्याची बायकोकडनं अपेक्षा आहे, दोघांची मिळून मुलांकडनं अपेक्षा आहे, त्या सगळ्यांची मिळून आजी आजोबांकडनं अपेक्षा आहे, आजी आजोबांची ह्या सगळ्यांच्याकडनं वेगळी अपेक्षा आहे. आणि त्याचे पूर्तता काय होत नाही आणि घरात होतोय संघर्ष. राहता येईल का आपल्याला असं अनकंडिशनल? ती एक आज प्रतिज्ञा करूया सगळेजणांस की मी माझी भूमिका व्यवस्थित पार पाडीन, त्यांना कसं काय करायचं असेल ते करू दे. निरपेक्ष, दॅट इज कॉल्ड अनकंडिशनल लव. 9 वाजता जर मला नाश्ता तयार असेल, डबा तयार असेल तर आय लव्ह यू. संध्याकाळी आल्यावर जर अजून स्वयंपाक झाला नाही म्हणले तर आय हेट यू. आपलं जमणार नाही, असं नाही चालणार. काय झालं होतं नक्की? संवाद आहे का घरांमध्ये? रेकॉर्डिंग झालं, तुम्हाला आश्चर्य वाटेल. एका कुटुंबात दिवसभरात किती बोलणं घडत असेल तुमचा अंदाज आहे? दिवस किती वेळात आहे? 12 तासांचा म्हणूया आपण. सगळं घरातल्या लोकांचं बोलणं काउंट केलं तर ते 8 मिनिटं भरते. घर आहे का ऑफिस आहे? ऑफिसातून तर जास्त बोलतात, घरात बोलत नाही. मग हा जो संवाद आहे एकमेकांशी असलेला, अपेक्षांबद्दलचा सुद्धा. आता मध्यंतरी एक गृहस्थ श्रीमंत आहेत, पुण्यात मला भेटले. चौकशी केली, सर कुठे राहताय? तर म्हणले कोथरूडला राहतोय, पण एकटाच राहतोय. मग बाकी सगळे सिंहगड रोडला राहतात. म्हणले मुलांनी तिकडं फ्लॅट घेतला आहे, त्याला पैसे पाहिजे होते फ्लॅटसाठी, माझ्याकडे पैसे पण होते, फक्त त्यांनी आईला सांगितलं की असं असं पप्पांना सांग पैसे पाहिजे, कमी पडत आहेत पैसे. मग म्हणलं तुम्ही काय म्हणला? मी म्हणलो त्यांनी मला मागायचे, तुला का मागितले? तू काय वकील आहे का त्याची? त्यांनी डायरेक्ट मला का म्हणत नाही तू? अरे म्हणू द्या ना, ॲक्सेप्ट करा की. सकारात्मक होण्यापेक्षा मला आता आज सांगा वाटायला लागले, स्वीकारात्मक व्हा. स्वीकारात्मक व्हा. आहे बाबा बुजरा आहे, त्याला वाटतंय आईच्या थ्रू आला तरी ती काय आपलीच बायको आहे ना, सांगणार काय फरक काय पडतो? पण नाही. मग त्यांनी लोन घेतलं, सेपरेट राहायला गेला, जाताना म्हणलाच नाही पप्पा तुम्ही पण चला. पप्पा राहिले जागेवरच. आता पप्पांना नातूची आठवण येते. किती छोट्या गोष्टीत बघा तुम्ही. आता ह्याला आड काय येते हो? ह्याला आड येतोय अहंकार. पहिलं कोणी म्हणायचं, पहले आप करके इसमें नवाब की गाडी तो निकल जाएगी, पुरं जीवन निघून जाते असं. आता नवरा बायकोतला संवाद, पिता पुत्रातला संवाद, काय प्रॉब्लेम आहे? बरं भांडण मी म्हणतो झालंच कटकटी, काय बिघडलं? इथं बसलेल्या हॉलमध्ये कोण असते जोडी सांगा मला. एकटा आला असलं तरी सांगा, दोघं आले असले तरी सांगा. आजपर्यंत आम्ही कधीच भांडलो नाही असं कोण आहे? हात वर कराल का? जरा आपण वर बोलवून परत एकदा बुके देऊ. आहे कोणी असं? असूच शकत नाही, असूच शकत नाही. फक्त माझं म्हणणं एवढंच आहे, भांडणाला एक्सपायरी डेट ठेवा आणि ती सेम डे. 6-6 महिने बोलत नाहीत. मला एक सांगा, 22 ऑक्टोबर 2023 हा दिवस तुमच्या माझ्या जीवनात पुन्हा आहे का हो? कधीच नाही, कधीच नाही, पुढच्या जन्मात सुद्धा नाही. कारण 2023 पुन्हा नाहीच आहे. मग छोट्या कारणासाठी अख्खा दिवस खराब करायचा उपयोग काय त्याचा? आणि गोष्टी किरकोळ असतात. तो दूध उतू गेलेलं असते, औषध एक्सपायर झालेलं असतं, काहीतरी विसरलेलं असतं, कंटाळा आल्यामुळे स्वयंपाक केलेला नसतो, वगैरे वगैरे. आपण त्यांच्याशी ट्युनिंग, रेडिओचं स्टेशन कसं लागतं, ट्रान्झिस्टर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण ट्यून करत करत फिरवतो का नाही, तसं घरातल्यांशी ट्यून करा. ते मेड फॉर इच अदर, लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या वगैरे. कोण गेले बघायला स्वर्ग? आणि गेलेलं सांगायला आलं नाही. आपण जाऊ चौकशी करावं तर माघारी यायची सोय नाही. फायदा काय मला सांगतो? म्हणजे काय तर आत्ता असलेल्या परिस्थितीत मला जमवून घेणं, काहीतरी सिनेमा बघायचा आणि ते डोक्यात घेऊन बसायचं, त्याच्यापेक्षा हीच आपली माधुरी दीक्षित. काय फरक काय पडला तरी तिने म्हणायचं हाच तू माझा अनिल कपूर, काय जे असेल ते. म्हणजे लक्ष पण तसं नाहीत म्हणत हो. अक्षरशः तुम्हाला सांगू का, मला कधी कधी मी असा विचार करतो की नवरा म्हणजे आता ते सांगतायत की पूर्वी घटस्फोटाचं प्रमाण परदेशात जास्त होतं, आत्ता आपल्याकडे वाढू लागले. तर मी खरं सांगतो तुम्हाला, मला कधी कधी असं वाटतं की मनातले विचार जर कपाळावर दिसले असते ना तर अजून वाढले असते. दिसायची सोय नाही. आत काय चाललंय ते सेपरेट भेटा तुम्ही, काय होतंय ते बघा. असं आहे. म्हणजे कित्येक पुरुषांना लग्नाला 20-20 वर्ष होऊन गेलेत, पण त्यांना आजही वाटतंय आपली चॉईस चुकली. काय बरेच सांगून आले, जवळपास पोतभर पोहे खाल्ले आणि शेवटी हिला वय म्हटलं बघा. आणि सगळ्यात मोठी चूक आयुष्यातली ही झाली बघा. काय ह्याला अर्थ आहे का? असा विचार धरला तर कसे सुखी होणार तुम्ही? बरं तिला म्हणावं तर ती तशीच म्हणते,
पोरांच्या तोंडाकडे बघून थांबली. काय काय करायचं काय नाही. म्हणजे हे सांगायचा हेतू लक्षात घ्या. अशी हे जी परिस्थिती आहे ना, ही नाही आणली पाहिजे तुम्ही. अजिबात येता कामा नये. हयात असेपर्यंत, जीवात जीव असेपर्यंत मी सुखच देणार, अशी प्रतिज्ञाच करूया आज. फक्त मी सुख देणार, मी फक्त आनंदच देणार. आणि तुम्हाला सांगू का, जन्माचा हेतूच तो आहे. सद्गुरू म्हणतात आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपला जन्म आहे. कशाकरता लादायचं. बघा ना, दोन जीव एकत्र येतात अशी कल्पना करू आपण. दोन व्यक्ती एकत्र येतात, नव्हे दोन फॅमिलीज एकत्र येतात, दोन परिवार एकत्र येतात. मग नवरा बायकोमध्ये बुद्धी वेगळी, परिस्थिती वेगळी, शिक्षण वेगळं, संस्कार वेगळे, सगळं वेगळं, आणि राहायचं मात्र एका छताखाली. काय पर्याय? पर्याय एकच आहे, तो म्हणजे कॉम्प्रोमाइज, ॲक्सेप्टन्स. आहे तसं स्वीकारणं, हे म्हणत राहणं छान. आणि व्यक्त व्हा. बोलताना कसे व्यक्त होतात? चिडले तरच बोलतात. आणि काही लोक इतक्या गप्प बसतात की 8-8 दिवस गप्पच बसलेले असतात. म्हणजे बायकोनी ओळखायचं की हे नक्की काय झालं आहे. आणि कोविडपासून तर हसायचेच बंद झाले. आपल्या बायकोकडे बघून हसायला काय प्रॉब्लेम आहे, पण ते सुद्धा हसत नाही. कपड्याला इस्त्री तशी चेहऱ्याला सुद्धा सगळ्यांनी इस्त्री करून ठेवली, अजिबात नाही. काय काय चेहरे बघितले होते असं वाटतं हे हमासनं इस्रायलचं ह्यांनाच दिले मिटवायला. इतकं टेन्शन. तुम्हाला काय सांगायचं आहे राव, तुम्हाला बोलायला बरं वाटतंय, हसत राहा, आनंदी राहा. तुम्हाला हसला ना तुम्ही सतत, हार्ट अटॅकसुद्धा येणार नाही. 2 गुपितं सांगतो तुम्हाला. टाळ्या वाजवणे. दिवसाला 200 टाळ्या वाजल्या की अटॅक येत नाही, म्हणून भाषणात टाळ्या वाजवायला सांगितल्यात संतांनी. त्याचं कारण ते, टाळी वाजल्यावर ॲक्युपंक्चर काय म्हणतात ना, त्या सायन्सनी अटॅक येत नाही. आणि हसत राहिल्यावर अटॅक. 50पर्यंत हसायचं नाही, मग हसायला बागेत जायचं, ह्याला काय अर्थ आहे का? आणि ते तसलं खोटं हसायचं. तर मला त्यांनी बोलवलं, मला त्यांच्याकडे बघूनच हसायला यायला लागलं. काय मला तोंडात दात नाही राहिला ना, हा हा हा, काय त्याला ते बघूनच हसू येत. काय हसू ना. खरं स्माईल आहे ना, ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. असं ते एअर इंडियाचा महाराजा नाही का, तसं स्माईल. जगात सगळे लोक सारखेच हसतात, आनंद झाल्यावरच हसतात. आणि म्हणून ज्या घरात हसणं आहे, आनंद आहे, त्याच घरात गोविंद आहे. वेगळं काय असतं? बरोबर ना. तुम्ही मला सांगा, देवळात जातो आपण, काय देवाची खुशाली विचारायला जातो? आपली लिस्ट घेऊनच गेलो असतो आपण. आपली जी यादी तयार असती मोठी, हे कर ते कर ते कर. आता फक्त एवढाच बदल करा, देव कोणत्याही देवाचं नाव घ्या, जे मागायचं आहे ते सर्वांसाठी मागा. एवढा मोठा बदल करा सर्वांसाठी. कारण देवाच्या रूलमध्ये बसत नाही. मानवी कोर्ट वेगळं आहे आणि देवाचं कोर्ट वेगळं आहे. त्याला निसर्ग नियम म्हणतात. ह्या 2 कोर्टात फरक आहे. मानवी कोर्टात वकील देऊन सुटता येतं, मग भारी देऊ, मग तज्ज्ञ देऊ, किती का फी घेईना, हे सगळं मानवी कोर्टात. हिथं मुळात फी स्वीकारलीच जात नाही. त्यामुळं शिक्षा पक्की, बक्षीससुद्धा पक्क. काही कारण कसं, 21 मोदक ठेवा, 21,000 ठेवा, मग खरं पुण्य काय? म्हणजे मी मगाशी लायब्ररी बघितलं, म्हणलं हे खरं पुण्य आहे. मुलं शिकली पाहिजेत, मोठी झाली पाहिजेत. एक कलेक्टरचा सत्कार झाला होता आणि त्यांनी सांगितलं की माझ्या समाजात माझी परिस्थिती नसल्यामुळं परीक्षा देत असताना कोणीतरी मदत करावी असं वाटायचं, काही झालं नाही मदत. तर तो शिवाजीनगरला उतरायचा एस टी स्टँडवर, 2 रुपयाचं वर्तमानपत्र घेऊन टाकायचं आणि त्याच्यावर झोपायचं. रात्री लॉजला पैसे नाहीत. आणि सकाळी विद्यापीठाच्या लायब्ररीत जाऊन अभ्यास, आणि तिथंच गुपचूप बाथरूममध्ये पटपट कशी तरी आंघोळ, मिनी आंघोळ, आणि परत येऊन लायब्ररीत बसायचं. आता कलेक्टर झाल्यावर अख्खा समाज जमवून सत्कार बित्कार. आता एकदा झाल्यावर काय, कामाचा माणूस आहे. पण ते नंतर झालं. आणि त्याच गावात मंदिराचा कळस चढवण्यासाठी ज्या वेळेला वर्गणी कलेक्शन झाली, ती 3 कोटी रुपये झाली. खरं पुण्य कळलेलं नाही. खरं पुण्य कर्मवीर भाऊराव पाटील हे मी देव म्हणेल त्यांना, ते खरा देव. आणि मी कशाला म्हणायला पाहिजे. गाडगे महाराज चंद्रभागेच्या तीरावर कीर्तन करत होते आणि अण्णा तिथं आले होते, कर्मवीर अण्णा. त्यावेळेला गाडगे महाराजांनी समोरच्यांना विचारलं की आला का जाऊन दर्शन घेऊन देवळात? म्हणले हो आलो. काय केलं तिथं? काय नाही म्हणले. आंघोळ कोणी घातली देवाला? म्हणले आम्हीच घातली, म्हणजे पुजाऱ्यांनी घातली. वस्त्र त्यांनीच नेसवली.
गंध त्यांनीच लावला, नैवेद्य त्यांनीच दाखवला, खाल्ला कोणी? खाल्ला ह्यानी. सगळं केलं आमच्याच बाजूनी केलं. तर त्यावेळेला गाडगेबाबांनी विचारलं, तुम्हाला जिवंत देव बघायचा आहे का? हे बघा, हे जिवंत देव आहे म्हणजे. तुमची माझी लेकरं शिकावी म्हणून 2 रुपये 5 रुपये 1 रुपया गोळा करतो आणि शिक्षण संस्था उभ्या करतोय. हे खरं पुण्य आहे. हे खरं पुण्य आहे, लक्षात घ्या. आपल्याला पाप पुण्य नीट कळलंच नाही. चतुर्थी धरली, उपवास धरला, अनवाणी चाललं, म्हणजे देहाला जितका त्रास देऊ तितका आम्हाला वाटतंय आम्ही देव पावला, जवळ आलो देवाच्या. काही पडलेलं नाही. विश्वाचा चालक आहे तो, तुम्ही काय देणार त्याला? ती म्हणे बघा, देवीचंच घेऊन देवीला द्यायचं. तसं आहे ते. नारळ त्याचा, हार त्याचा, सगळी फुलं त्याची, अख्खं सगळं त्याचं आहे. मी एक किस्सा वाचला होता, देव 2दा हसतो म्हणून. कधी हसतो देव? प्रॉपर्टीच्या वाटण्या चालल्या असतात तेव्हा देव हसतो. का भांडताय? देवाचं म्हणणं काय आहे? अख्ख्या जगाचा 7/12 माझ्या नावावर आहे. कराड नगरपालिकेत नोंद केली कशासाठी? व्यवहारासाठी. मानवी कोर्टात, कायद्यात, न्यायमंडळात, व्यवहारात कळावं म्हणून हा उतारा तुमच्या नावाचा, प्रॉपर्टी कार्ड. पण अख्ख्या जगाचं प्रॉपर्टी कार्ड माझ्या नावावर आहे. तुम्ही का भांडतान? का फाटे आखता विनाकारण? आणि 2-4 फुटासाठी कोर्ट कचेऱ्या करतात, जिरवीन, मोठा वकील देईन, अमुक करीन. कशासाठी हे चाललंय? तेव्हा एकदा देव हसतो. आणि दुसऱ्यांदा देव कधी हसतो? डॉक्टर ज्या वेळेला टेबलावर घेतो पेशंटला, म्हणतो मी ह्याला बरंच करीन, त्यावेळेला तो म्हणतो तू तुझं काम कर, पुढचं मी बघतो. 2 रिझर्व्ह राईट तुम्ही असतं ना, कंपनी रिझर्व्ह ठेवते टेंडर स्वीकारण्याचा अधिकार, एक्झॅक्टली तसं ते घडतंय. आणि म्हणून काय केलं पाहिजे? तर अपेक्षा कमी करा. मुलांना तुम्ही सपोर्ट करा. मी साधं उदाहरण तुम्हाला देतो. अगदी गौतम बुद्धांनी, त्यांच्या वडिलांनी, म्हणजे राजपुत्र आहे ना गौतम बुद्ध, त्यांच्या वडिलांनी अशी व्यवस्था केली होती की माझ्या मुलाला, कारण ती काहीतरी कोणी भविष्यवाणी केली होती की हा पुढे असा होईल, म्हणजे संन्यासी होईल वगैरे, गुरु होईल. त्यामुळे त्यांनी अशी व्यवस्था केली होती की ह्याला काहीच दुःख नाही दिसलं पाहिजे. आणि शेवटी तरुणपणी काहीतरी बाहेर अंत्ययात्रा दिसली आणि गौतम बुद्धांनी विचारलं हे काय चाललं आहे? तर ते म्हणले मयत झाले. म्हणजे काय झालं? तर ते सगळं पुढची स्टोरी सांगितल्यावर जीवनाचा फोलपणा कळला आणि ते ह्या मार्गाने गेले. मी कधी कधी असा विचार करतो की गौतम बुद्धाचे वडील ठरवून त्यांना काही घडवू शकले नाहीत, जे त्यांना अपेक्षित होतं की ह्यांनी राज्य चालवावं. आपण कोण आहे? वी आर सपोर्टर्स. आपण त्यांना फक्त आधार द्यायचा आहे, आपण त्यांना विश्वास द्यायचा आहे, आपण त्यांची तरतूद करायची, एवढंच आपण करणार आहे. मोदींचे भाऊ प्राईम मिनिस्टर आहेत का? असंही प्रश्न विचारतो व्यवहारातले. कलाम साहेबांचे भाऊ राष्ट्रपती झाले का? सचिनचा भाऊ क्रिकेटर झाला का? नाही. वेगळं म्हणजे मी त्यांना कमी लेखत नाही. एव्हरीबडी इज युनिक. प्रत्येकजण वेगळा हे पहिलं लक्षात ठेवा आणि त्याला सपोर्ट करा. हे सगळ्यात महत्त्वाचं. मुलांच्या आपली स्वप्न त्यांच्यावर लादायची नाहीत आणि मुलांशी संवाद आहे. असं सायन्स सांगतंय 5 वर्षापर्यंत लाड करावा, 5 ते 15 शिस्त लावावी, 15 ते 25 फ्रेंडली वागावं आणि नंतर पूर्ण स्वातंत्र्य द्यावं. फ्रेंड नाही झालं तरी फ्रेंडली तर वागता येईल, मित्रासारखं वागावं. म्हणतात ना पायातली वाहन बसायला लागल्यावर तो आपला मित्र झाला, कुठलंही वाहन घेऊन पळते मागं. असं होता कामा नये, लक्षात घ्या. त्यामुळे मुलांच्या बाबतीत, पती पत्नीच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे स्त्रियांची सुद्धा जबाबदारी. मी असं फक्त पुरुषांसाठी बोलत नाही. काय कोविड आहे, व्यवसायातले चढ उतार आहेत, नोकरी जाणं आहे, अशा वेळेला तुम्ही ज्या लग्नात अनाभाका घेतल्या होत्या, दुःखात 7 दिन, सुखात 7 दिन, त्या कळल्या नाही संस्कृतमध्ये असल्यामुळे. ते भटजी काय म्हणतोय आपल्या काही लक्षात आलं नाही आणि आपलं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. आपण अंतरपटात तिथं टाचा उचलून पलीकडे बघत होतो की हिला बघून 1.5 महिना झाला, आता कशी दिसते बघूया एकदा परत. म्हणजे सांगण्याचा हेतू काय लक्षात घ्या तुम्ही, की जी वचनं, जे प्रॉमिसेस आपण लग्नात देतो, घास भरवताना व्हिडिओ काढतात. बरं काढतात कशासाठी? असं आयुष्यभर राहा. असं घडत नाही ना, कारण शहाणपणाचा अभाव हे त्यातलं मुख्य कारण आहे. आणि म्हणून पहिल्यांदा इगो घालवा. आणि इगो घालवायचा म्हणजे कोण असतो आपण, खरं सांगायचं म्हणजे जरी परमेश्वराचे आपण रूप असलो तरी आपल्याला 80-90 वर्षाचं काय 100 वर्षाचं ॲग्रीमेंट, आणि ते पण 1 साइडेड आहे, त्याच्या हातात आहे किती दिवस चालवायचं. म्हणून संत सांगतात ना श्वास मोजून दिले, एक्झॅक्टली तसं आहे. म्हणून आपण हे करत असताना काय केलं पाहिजे, तर आपला अहंकार चेपला पाहिजे आणि समोरच्याचा जपला पाहिजे. आत्ता जर मी पुरुषांना इथं हात वर करायला लावला की खरंच आपलं घरात चुकलं असलं आणि तुम्ही कर्त्याच्या भूमिकेत आहात, तर चुकल्यावर कुटुंबातल्या सदस्याला, म्हणजे पत्नीला, मुलांना, कुणालाही
किती लोकांची तयारी सॉरी म्हणायची? एकच हात वर झाला, एक हात एवढ्या हॉलमध्ये. आत्ता दुसरा, आता कॉपी होत राहील. पहिल्या क्षणाला हात वर होतो. काय त्यात कौतुक करणं जमत नाही, क्षमा मागणं जमत नाही, चुकलंय म्हणणं जमत नाही. मिऱ्या वाटेल. आता घरात मिक्सर आहे, ग्राइंडर आहे, मिऱ्या कशाला वाटेल? पण हा मोठा सगळ्यात प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम आहे चार्ज सोडण्याचा. म्हणजे आता जास्ती मला पेन्शनरच्या गटाकडे निघालेले लोक दिसत आहेत. चार्ज सोडायला शिका. बघा तुम्ही, शाळेत ज्यावेळेला पोराला आई घेऊन जाते त्यावेळेला ते पोरगं तिचं बोट सोडत नाही. त्यात बसायची तयारीच नसते शाळेत. बळे बसवावं लागतं. आणि ते पोरगं ज्यावेळेला मोठं होतं आणि नवीन मॅडम घरात आणतं त्यावेळेला आई त्याचं बोट सोडायला तयार होत नाही. बदलला, बैल झाला. पहिला तांब्या भरून घेत नव्हता, आता तिला नाश्ता मागतोय, तिलाच जेवायला मागतोय. तरुण आहे, आकर्षण आहे, असणारच की, त्यात काय वाद. नॅचरल आहे हे, स्वीकारायला शिका. ICUमध्ये ॲडमिट केलं तरी चाव्यांचा जुडगा कमरेलाच. ते डॉक्टर सांगतात गार पडले, आता हे बाजूला काढा, ICUमध्ये नको आहे. सांगण्याचा हेतू लक्षात घ्या तुम्ही. आपल्याला जसं ऑफिसमध्ये बदल्या झाल्यावर चार्ज हँडओव्हर करतात ना, बरोबर ना, हँडओव्हर करतात एकमेकाला. म्हणजे आता तुमचं नगरपालिकेचं मला कौतुक वाटलं, 3 वर्ष स्वच्छता पारितोषिक मिळालं आहे, सलग 3 वर्ष. टाळ्या वाजू आहे त्यांच्यासाठी. आणि वसुंधरा अभियानाचा तो पण पुरस्कार. स्वच्छ. आता जसं शहर स्वच्छ तशी मनं स्वच्छ झाली पाहिजेत. आत बाहेर निर्मळ झालं पाहिजे आपण. आत एक बाहेर एक. सगळ्यात प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला सांगतो मी. संत ज्या वेळेला एखादे विधान करतात त्यावेळेला विज्ञान ते तपासून बघतं की हे सगळं बरोबर आहे का. विज्ञानाला काय लागतं? पुरावा लागतो, बरोबर. आत्ता अब्जावधी पेशींचं आपलं शरीर बनलेलं आहे. आणि ज्यावेळेला संत म्हणतात की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. भेदाभेद करू नका. जातीवर्ण, धर्मावर्ण, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असलं काही करत बसू नका. ही संतांची शिकवण आहे. ते म्हणतात सगळं जगत विष्णुमय आणि सगळे विष्णूचेच अवतार आहोत आपण. ही संतांची अपेक्षा आहे. आणि विज्ञानाला काय वाटतं, हे असं कसं काय म्हणतात, सगळे तर वेगळे आहेत. मग विज्ञान शोधतंय की आता तुकाराम महाराजांचा 350 वर्षापूर्वीचा डायग्नोसिस काय आहे बघा. ते म्हणतायत खवळलिया कामक्रोधी अंगी भरती आदिव्याधी. आपल्यातले विकार खवळले की आदिव्याधी म्हणजे व्याधी म्हणजे शारीरिक रोग आणि आधी म्हणजे मानसिक रोग बळावतात, असं तुकाराम महाराज म्हणून गेले. आता विज्ञान ते शोधतंय की हे काय, असं का म्हणाले ते. तर आत्ता ह्या सायकोसोमॅटिक डिसिजेसमध्ये, मनोकायिक आजारांमध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की अब्जावधी पेशींचं संघटन म्हणजे शरीर आहे. आणि तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरात समान पेशी आहेत. तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, सगळं सेम आहे. म्हणून ते म्हणाले आपण परमेश्वराची लेकरं आहोत. म्हणून ते म्हणतायत ब्रह्मांडी ते पिंडी, असं ते म्हणतायत. तर विज्ञान असं शोधायला लागलं की नक्की काय घडतंय. कारण त्यांना कळे ना, कॅन्सर का होतोय माणसाला, हार्ट अटॅक का येतोय, नक्की काय घडतंय. वास्तविक हार्ट तर फार दणकट आहे, अतिशय बळकट आहे आपला हार्ट. म्हणजे हार्टचे स्नायू इतके मजबूत आहेत की जितके आपल्या पिंडरीचे सुद्धा नाही आहेत, इतके कडक आहेत. मग होतं आहे काय नक्की. तर त्यांच्या असं लक्षात आलं की जर आपण परमेश्वराची लेकरं आहोत असं संत म्हणतायत, तर आणि आपल्या पेशींचे सगळे गुणधर्म समान आहेत, तर आपण ज्या वेळेला एकमेकाचा द्वेष करतोय, हेवा करतो, मत्सर करतो, त्यावेळेला आतल्या पेशींचा गोंधळ उडतो. आणि आता पूर्वी ते म्हणायचे ब्रेनमध्ये मन आहे, आता ते म्हणतात अख्खं सगळ्या पेशींमध्ये मन आहे. सिद्ध झालं आता ते. आणि त्यांना असं लक्षात आलं की पेशी ज्या वेळेला दुसऱ्या व्यक्तीचा, म्हणजे आपण ज्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीचा द्वेष करतोय, हा पुढे गेला, मी जास्त करतोय, 2 नंबरवाला आहे, अमक आहे, काय काय जे आपण म्हणत बसतो, तर आपल्या पेशी आतमध्ये गडबडतात. हे काय चाललंय नक्की. कारण त्यांचा मूळ स्वभाव जो आहे तो ईश्वराचा स्वभाव आहे. प्रेमळ असणं, स्नेह असणं, एकमेकात आपुलकी असणं, जिव्हाळा असणं, हा बेसिक स्वभाव आहे. आणि त्यांची गडबड अशी होती की हे नक्की काय चाललंय. आणि मग इतर पेशींचा त्यांचा द्वेष करता करता त्यांची हॅबिट अशी तयार होती की ते आत एकमेकाचा द्वेष करायला लागतात आणि त्याच्यातून आजार उद्भवत आहेत. बघा, हे सायन्सला आता मान्य झाले. हे सगळं ते शोध घेत आहेत की हे नक्की काय घडत आहेत. म्हणून कुणाचाही द्वेष न करणं, कोणाचाही मत्सर न करणं, हेवा, दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटणं, बस तुम्ही संतच झाला. आपली आपण परीक्षा घ्यायची. गोंदवलेकर महाराजांना एकदा एका साधकाने विचारलं होतं, माझी प्रगती झाली कसं ओळखू. म्हणले मंडळीला विचारायचं. परमार्थातली प्रगती विचारायची कुणाला? मंडळीला.
म्हणले का? मग बाहेर तुम्ही चांगलंच वागणार, इलाजच नाही. नगरपालिकेत गेल्यावर गप्पच बसावं लागते की त्याला काय इलाज आहे? घरात गप्प बसता काही महत्त्वाचं आहे. मग हे आपल्या आपल्यात एकमेकात तपासून बघणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून अपेक्षा धरू नका, अहंकारी अजिबात होऊ नका. अहंकारासाठी मला नेहमी सूर्यनारायणाचं उदाहरण द्यावं वाटतं. सगळ्या त्रैलोक्याला प्रकाश देण्याची ताकद आहे आणि देतोय. मग मी सहज बसल्या बसल्या MSEBची ह्यांची तुलना करत होतो सूर्याची. कधी लाईट बिल आलेलं नाही, कधी मी प्रकाश देतोय म्हणून म्हणा असं म्हटलेलं नाही, कुठं पाटी लावायला लावली नाही. बँक लगेच लावायला लागते, हायपोथिकेटेड टू बँक ऑफ अमुक अमुक, तुमच्या लोनने आम्ही घर बांधलेलं आहे. तिथं तसलं काही नाही. माझ्या सौजन्याने सुद्धा म्हणू नका, प्रकाश देण्याचं काम चालूच आहे सतत. आणि मग ते कुणामुळे चाललंय? ते तर मुळात परमेश्वरामुळे चाललं आहे. संत म्हणतायत, वेदासी बोलणे तुझ्या सत्ते, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, म्हणून मी शरण आलो. मी शरण का आलो देवाला? सगळं त्याच्यामुळे चाललं आहे. मग तिथे जसा गर्व नाही, आपल्याला कशाला पाहिजे गर्व? कसला गर्व? आता मला जर VT स्टेशनवर उभा केलं, कोण ओळखल का? आणि मी म्हणायचं, मी ना, तुम्हाला माहिती आहे का, कराडला माझं व्याख्यान झालं. अरे कसलं काय, किती आले किती गेले त्याचं काय विचार केलं? लक्षात घ्या तुम्ही, कोण आपण कोण आहोत. काय काय लोक तर फोनवर म्हणतात, कळलं नाही का कोण आहे. आता कसं काय, कसं काय कळणार कोण बोलतोय ते? काय ओळखायला काय साधन काय मला सांगत. आणि म्हणून अहंकार नको, अपेक्षांचं ओझं नको. मी आणि माझं हेच खरं ओझं आहे. अत्रेंची एक कविता आहे, त्यात ते म्हणतात की बाहेर मोठा महाल आहे पण आत चिंतेचा हमाल आहे. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. चिंताग्रस्त झालो आपण आणि चिंतेने रोग निर्माण होत आहेत. म्हणून चिंतन हा चिंतामणी आहे, चिंतन हा कल्पवृक्ष आहे, चिंतन ही कामधेनू आहे. चिंतन सुधारलं की तुमचं लाईफ सुधारलं, अख्खं लाईफ सुधारलं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून चिंतनावर लक्ष ठेवा, आग्रही राहू नका. आग्रह सगळ्यात दुष्टग्रह आहे. मी म्हणतो असंच झालं पाहिजे, मी म्हणतो असंच झालं पाहिजे. आता सुद्धा बघा ना, किती पक्ष झाले, कळणच काय. त्या चांदणी चौकातल्या रिंग रोडसारखं झाले. आपल्याला वाटतं हे मुंबईला चाललं, ते जातं इकडे भोगावलं का, घोळ झाला. कळणच काय की कोण म्हणजे शेवटच्या मुलाखतीत विचारायचं तुम्ही कुठे आहात आत्ता, अशी परिस्थिती. आता 2 तासापूर्वी कुठे होता मला नाही माहिती, पण आत्ता तुम्ही कुठे आहात, ही परिस्थिती आज निर्माण झाली सर. मग आता ह्याचासुद्धा मूळ कशात आहे? आपल्या थॉटमध्ये. आपण निवडणुकीची प्रक्रिया अशी झाली पाहिजे की तिथं पैसे नाही लागले पाहिजेत, अति खर्च नाही लागला पाहिजे, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. त्याचं सायकल आहे ना, ते त्याचं मूळ तिथं आहेच. म्हणून सद्गुरू नेहमी म्हणायचे, ध्वनी प्रदूषण, अन्न प्रदूषण, हवा प्रदूषण, सगळ्यावर मार्ग आहेत. पण खरं त्या सगळ्यांच्या मुळाशी विचार प्रदूषण आहे, थॉट पोल्युशन आहे. माणसं नीट विचारच करत नाही. म्हणून विचार आपले सगळ्यांच्या प्रति बदलायचे आहेत आणि त्याची सुरुवात फॅमिलीपासून करायची. एक इंग्लिश फिलॉसॉफर म्हणतोय, ॲज यू अल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्स अँड अदर पीपल, द थिंग्स अँड अदर पीपल विल अल्टर टुवर्ड्स यू. द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड्स इज इन युअर ओन सेल्फ. ऑल दॅट यू अचीव इज द डायरेक्ट रिझल्ट ऑफ युअर ओन थॉट्स. तुमच्या विचारांचा परिणाम म्हणजे आपलं जीवन आहे. आत्तापर्यंत आपण काय विचार केले असं जीवन आपलं आहे. आत्ता काय करतो ह्याच्यावर आपलं पुढचं भवितव्य आहे. म्हणून मुलांना मोठे विचार करायला शिकवा, मोठी स्वप्न बघायला शिकवा आणि तुम्हीसुद्धा मोठी स्वप्न बघा, मोठे विचार करा. तुम्हाला माहिती आहे माणसाचं वय किती असतं? आता सध्या हे चाललं आहे सध्या, म्हणजे एक निष्कर्ष असा आला आहे की तुम्ही समजता, म्हणजे बायोलॉजिकल नाही म्हणत आम्ही, शरीराचं वय वाढत राहणार नो डाऊट, ते काय आपल्या हातातली गोष्ट नाही. पण तुमचं वय किती असं म्हटल्यावर तुम्ही समजता तेवढंच तुमचं वय आहे. म्हणजे काय तर एखादा 30शीत स्वतःला म्हातारा समजत असेल तर तो म्हाताराच आहे, आणि एखादा 80शीत स्वतःला तरुण समजत असेल तर तोही तरुणच आहे. तुमची हे काय, आणि त्याला पुरावा काय दिला आहे त्यांनी की यू बिकम प्रिसाइजली लाईक दॅट विच यू इमॅजिन हॅबिच्युअली युअर सेल्फ टू बी. तुम्ही तुमच्या मनात जी तुमची प्रतिमा आहे तशीच तुम्ही बनता, वेगळं काही करता येत नाही. आणि ते पुढे जाऊन म्हणतायत की नो बडी कॅन गो एनी हायर दॅन ही थिंग्स. माणूस त्याच्या विचाराच्या पुढे जाऊच शकत नाही, जाऊच शकत नाही. म्हणून नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स असं म्हणलं आहे. मोठ्या विचारांनी मन भरून आणि भारून टाकायचं, सगळं चित्र बदलेल, सगळं चित्र बदलेल. आपल्याला संस्कारच असा केला की मोठा विचारच करायचा नाही.
आता बघा, चहावाल्याचा मुलगा प्राईम मिनिस्टर आहे म्हणतात आता, बरोबर आहे. आता आपल्याला हिस्ट्री माहीत नाही, पण ऐकलं आहे ते मी सांगतो मला. म्हणजे कुठं गेलं ही परिस्थिती. अब्दुल कलाम साहेब, नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती पदापर्यंत जातो. म्हणजे परिस्थितीचा काय संबंध आहे का? परिस्थितीचा विचार न करता मनस्थिती बदलल्यावर परिस्थिती समोरची आपोआप बदलते. जसं फिल्म बदलली की पडद्यावरचं चित्र बदलतं, रीळ बदलल्यावर, तशी परिस्थिती आहे. तुम्ही हे फिल्म बदला, समोरचं चित्र बदलेल, विचारांची फिल्म. आणि स्वतःला अंडर एस्टिमेट करायचं नाही. हेल्थ एकदम छान आहे. अहो, घरी जेवायला बोलवायचं असलं तरी कसे बोलवतात माहिती आहे का? या ना गरीबाकडे जेवायला. काय करणार तर चांगलं सगळं, अलंकार हॉटेलपेक्षा भारी, पण म्हणताना काय म्हणणार? या ना गरीबाकडे जेवायला. असं का? वचने किम दरिद्रता. बोलण्यात दारिद्र्य नको, विचार करण्यात दारिद्र्य नको. म्हणून हे सगळं जे आहे ना, हे तुमच्या विचारावर सगळं अवलंबून आहे, हे पहिलं लक्षात घ्या. अविश्वास हा एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे. जे जॉब करतायत आता कॉर्पोरेट लाईफमध्ये काय चाललं आहे सध्या, बघताना मुलगी सुंदर पाहिजे म्हणायचं, आणि सुंदर मुलगी जॉब करायला लागल्यावर विश्वास मात्र राहील. हे संघर्ष कसा चालणार? हा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला आहे. विश्वासाने संसार चालतो, अविश्वासाने संसाराला तडे जातात. त्यामुळे विश्वास, आपलं बॉन्डिंगच इतकं पक्कं ठेवा की काय घडलंच नाही पाहिजे, चुकीची विचार करण्याची सवयच नाही झाली पाहिजे, कुठं लक्षच गेलं नाही पाहिजे. पुण्यात एक मुलगा शिकत होता, बाहेरगावचा आहे, त्या गावाचं नाव मी सांगत नाही, पण पुण्यापासून 200 किलोमीटर आहे. त्याला मित्रांनी आग्रह केला की आज आपली पार्टी आहे, तुला घ्यावं लागेल काहीतरी. काय घ्यावं लागेल आता मी सांगायची गरज नाही. असं काही कुणी ताकाचा आणि लस्सीचा आग्रह करत नसतं, बरोबर आहे. मग त्या मुलाचं वाक्य मला फार आवडलं. एक पोरगा त्याला काय म्हणला, तुझं घर इथनं 200 किलोमीटर आहे, कोण बघायला येते का इथं, तू काय करतोय ते घे ना, सगळ्याचं कशाला मन मोडतो. हे भारी, फार मन मोडणं बिडणं ते संस्कार असतात भारी ते. तर तो पोरगा जे म्हणला ते वाक्य ऐकण्यासारखं आहे. तो काय म्हणला माहिती आहे का, घेतली असते रे, पण घरच्यांनी विश्वास ठेवलाय ना. बघा, म्हणजे त्याला त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नाही. त्यामुळं संसारात सुद्धा पती पत्नीमध्ये, घरातल्या सगळ्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल विश्वास असणं फार महत्त्वाचं आहे. आणखी संसारातल्या आपल्या कुटुंबातला मोठा शत्रू म्हणजे गैरसमज. सहज आपण गैरसमज करून घेतो आणि तो गैरसमज काढायला दुसऱ्याची अपॉइंटमेंट करतो. ही आणखीन गंमत आहे. आता त्याला आपलं बघवतं आहे का नाही ही शंका पुन्हा. त्यामुळं गैरसमज झाला तर स्वतःच बोला. आता एक उदाहरण देतो तुम्हाला. एक जणाची ऑफिसमध्ये भांडणं झाली बॉसबरोबर, फार जोरात झाली अगदी. त्यामुळं त्या मनस्थितीत तो घरी आला. बरं, आता आपल्याला हे सगळं ओझं घेऊन फिरायची सवय, ऑफिसातलं घरी, घरचं ऑफिसात. तो घरी ते ओझं घेऊन आला आणि घरी नेमके त्या दिवशी सासू सासरे आले होते, म्हणजे बायकोचे आईवडील आले होते. आणि हा आपला जाऊन आपले कपडे बिपडे बदलून कॉटवर पडला. आणून दिलेला चहा गार होता तरी तसाच पिला, पडून राहिला. त्या दिवशी त्यांचा मुक्काम झाला. सकाळी उठून त्यांना कुठे डॉक्टरकडे जायचं म्हणून ते गेले आणि तसेच तिकडून गावी गेले. बायकोला काय वाटलं, तुम्हाला काय अंदाज आहे, काय वाटलं असेल? सगळ्यांचं उत्तर बरोबर हेच येणार, माझे आई वडील आलेलं आवडलं नाही, त्याच्यामुळं हा गप्प होता. आता त्यांनी पण आल्यावर सांगितलं नाही की असं झालं ऑफिसमध्ये, हिने त्याला काय विचार नाही. मनात काय म्हणणार, आता तुझी येऊ दे, त्यांना कसं पळून लावायचं मी बघते. सांगण्याचा हेतू नीट लक्षात घ्या तुम्ही. गैरसमज ताबडतोब निराकरण करा, त्याचं जास्त हे ठेवू नका. आणि दुसरी गोष्ट, समाधानी. मगाशी आम्ही गप्पा मारत असताना ही मंडळी आता जे समोर बसले त्यांना मी सांगितलं, ते हॅपीनेस इंडेक्स जो आहे आपला, त्याच्यामध्ये 146 देशांचा सर्वे झाला. भारताचा क्रमांक 136वा आहे. आपण गप्पा मारतो कसल्या मोठ्या, अगदी आम्ही विश्वगुरू होणार वगैरे वगैरे, आम्ही महासत्ता होणार, सगळ्यात जास्त संत ह्या देशात झाले, सगळ्यात देवाचे अवतार ह्या देशात झाले. आपण काय शिकतो त्यातून, त्या कथातून आपण काय शिकतोय का? माणसातून देव घडतो आणि आपण बोलताना म्हणतो देव माणूस होतो. तुकाराम महाराजांचंच वचन आहे, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणजे काय, अहंकार वजा झाला की उरला देवच. पण असं वागता येते का आपल्याला? नाही करता येत आपल्याला. मग आपला 136वा क्रमांक का जातोय? आता तुम्ही म्हणाल माणसातून कसा देव होतो, त्याचं उदाहरण सांगतो. कृष्णाला काय मानता तुम्ही? भगवान श्रीकृष्णाला कोण आहे तो?
देव आहे का माणूस आहे? काय वाटतं तुम्हाला, कोण आहे तो? देव आहे तो. देव, कृष्ण देव आहे. कृष्णाचे आई वडील कोण आहेत? मानव आहेत. ज्या आत्यानी सांभाळलं ती आत्याचा नवरा म्हणजे यशोदानंद, ते कोण आहेत? मानव आहेत. आणि मामा, एकाच फॅमिलीत इतका घोळ कसा काय बाबा? भाचा देव, मामा राक्षस आणि आई वडील माणसं, हे काय प्रकार आहे? म्हणजे देव कर्माने होतो. आपण आपल्याला उपयोगी पडणाऱ्या माणसाला म्हणतो. आपण आपल्या उपयोगी पडणाऱ्या माणसाला काय म्हणतो? अहो, देव माणसासारखा भेटला हो. पोरीचं लग्न जमलं आणि ते म्हणलं, आहेत माझ्याकडे पैसे, देऊ का तुम्हाला काय लागणार असलं, तुम्हाला जमेल तेव्हा द्या. देवासारखा धावून आला. नवे नवे देवच आला, फक्त त्याच्या रूपाने आला. हा फरक लक्षात घ्या. म्हणून आपण तसं म्हणतो. त्यामुळं देव होणं हे माणसातच अवलंबून आहे. आणि समाधानी राहायला शिका, सॅटिस्फाईड, आनंदी राहायला शिका. काय झालंय, हाव आणि दहाव्या कात्रीत आपण सापडलोय, अक्षरशः कात्रीत सापडलो. म्हणजे कधी तुमच्यापैकी जर मी तुम्हाला आता प्रश्न विचारला की किती पैसे असल्यावर तुम्हाला वाटेल की आता बाद झालं, कोण आहे असं सांगेल, हात वर करेल मला, की एवढी रक्कम एवढी अमाऊंट झाल्यावर मी इथनं पुढं काही करणार नाही, बस ह्या दिवशी मी मी इथनं पुढं काहीच काम करणार नाही, असं कोण आहे आता इथं? एक सुद्धा सापडणार नाही, एक सुद्धा नाही. अगदी आत्ता 70त 75त असले तरी म्हणतील बरोबर आहे तुम्ही म्हणता, पण जरा नातीचं लग्न होऊ द्या, हां मग तिथनं पुढं मोकळाच आहे. हे कधी मोकळं होणं हा प्रकार नाही. संपत्तीला कुठलीही सीमारेषा नाही की इथं मी थांबा म्हणतोय का? नाही, थांबायचं नाही आहे. पण एक लक्षात घ्यायचं, लाईफ इज टू शॉर्ट. आयुष्याचा काहीही भरोसा नाही. मी असं म्हणू शकतो का की उद्या मला समजा कुणाचा तुमच्यापैकी फोन आला की आम्हाला लेक्चर आवडलं, तर मी फोन घ्यायला नक्की असेन असं मला देता येईल गॅरंटी? कुणालाच देता येत नाही आपल्यापैकी. मग इतकं बेभरोशाचं असताना सुद्धा किती आनंदात जगलं पाहिजे हे कळलं पाहिजे आपल्याला. एकनाथ महाराजांच्याकडे पैठणमध्ये एक बाई आपल्या नवऱ्याला घेऊन आली होती. चांगला व्यापारी होता. म्हणले ह्यांना जरा 2 गोष्टी सांगा, तुम्ही सगळ्याला सांगता, हे नाही सांगा. म्हणजे काय, सारखे भांडतात. घरात भांडणं, त्या देणेकरी का काय असतात ना, ते व्यापार म्हणल्यावर ते कस्टमर सप्लाय सगळ्याशी भांडणं, सारखं कटकटीत. म्हणे ह्यांना जरा शांत राहायला सांगा. आता एकनाथ महाराज हुशार होते. ते म्हणले आता सांगितलं असतं, पण काय आता ह्यांचे 2च आठवडे राहिले. आता किती त्याची अंमलबजावणी तरी किती करणार, टिकणार तरी किती दिवस, आता सांगून तरी काय उपयोग आहे? कारण आयुष्यात 2 आठवडे राहिले. दोघे हादरले, एकमेकांकडे बघून रडायला लागले दोघं. हे कसं होणार आपलं आता? जा म्हणले तुम्ही, आता मला दुसरं काम आहे, परत बघू आपण. मग गेल्यानंतर मध्ये 10-12 दिवस राहिले घरी आणि 2 दिवस शिल्लक असताना आले आणि त्या बाईने हात जोडले महाराजांच्या पुढे. म्हणले काहीतरी करा की, आता एवढं तुम्ही देवाचं करताय, एवढे मोठे संत आहे, जरा वाढवा की यांचं आयुष्य वाढवा. म्हणले का? 10-12 दिवस झालं लय चांगले वागतात. म्हणजे इतके चांगले देवासारखे वागतात. अहो कुणाला 1 नाही 2 नाही, शांत जगता जेवत नाही. मग महाराज म्हणले बसा आता तुम्हाला सांगतो मी. म्हणले काय असतं, आम्ही लोक आहे ना देवाचे भक्त, आम्ही सगळी पुढची रिझर्वेशन आधीच करून ठेवलेली असतात आणि ह्या प्रवासाची आम्हाला पूर्ण कल्पना असते. त्यामुळं दिवसभर रामाचं स्मरण करत असलो तरी एकदा तरी आम्ही यमाचं स्मरण करतो की आपल्याला एक दिवस जायचं आहे, आणि त्यामुळे आम्ही नीट वागत असतो. आणि तुम्ही काय करता, तुम्ही अमरपट्टा घेऊन आल्यासारखे वागता. आता तुम्हाला सांगतो की 2 दिवस वगैरे राहिलेले नाही, ते भरपूर जगणार आहेत. फक्त त्यांना म्हणले की आता पलटी मारू नका परत. अरे अजून 25 वर्ष राहिलेत म्हणलं, आता घोळ घालायला हरकत नाही, असं नको. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची, हे जे यमाचं स्मरण म्हणजे काय, तर प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण शेवटचा आहे अशा धारणेतनं माणूस जगला तर भांडल का? कोर्ट काय, कचेरी काय, आजारपण सुद्धा नाही. तुम्हाला सांगतो, हे जे मनोकायिक आजार आहेत ना बिना जंतूचे, ते सुद्धा जवळ फिरकणार नाहीत. तुम्ही फक्त आनंद द्यायला शिका, फक्त आनंद वाटत राहा, वाटत राहा, वाटत राहा सतत. आणि हीच उदाहरणं आहेत ना संताची. आता भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला आहे? जेलमध्ये. जेलमध्ये, आपला तर हॉस्पिटलमध्ये चांगला मस्त, बरोबर. आईला किती यातना झाल्या, कसलं नशीब असेल ते. 7 पोरं भावानी मारावीत आणि 8वा फक्त जिवंत राहावा, कसलं नशीब. आणि त्या मुलाला रात्री पूर ओलांडून पलीकडे जायला लागायचं वेलकम करायला पुतना मावशी. एक तरी गोष्ट सरळ आहे का? अशा परिस्थितीत संत म्हणजे देवाच्या अवतारांनी जगून दाखवलं
हसत हसत. कृष्णाचा फोटो कुठं रडताना दिसलाय का? असं चित्र तुम्हाला दिसलंय कुठं? काही नाही. मस्त आनंदात सगळं हसत, बाललीलांपासून शेवटपर्यंत. मग ही चरित्र आम्हाला काय शिकवतात? महाभारतामध्ये द्रौपदी समोर दुर्योधन घसरून पडल्यावर ती म्हणाली, अंधे का बेटा अंधा, आंधळ्याचा मुलगा आंधळा, आणि त्याचा राग आला म्हणून म्हणे तो सूड उगवायला गेला वगैरे. खरंच बोलली होती ती, नाही म्हणली तर दुसरं कोणतरी म्हणलं असतं. फरक काय? आपल्या दृष्टिकोनात फरक आहे. आपण ते कसं घेतो ह्याच्यावर जास्त अवलंबून आहे. लक्षात घ्या. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची आपली दृष्टी म्हणजे दृष्टी नाही म्हणत मी, दृष्टिकोन कसा आहे ह्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून समजूतदारपणासारखं अमृत जगात नाही. समजून घ्या. आता मला एखादा म्हणला तुम्ही गाढव आहात, अशी कल्पना करूया. तुम्हाला कुणाला तरी आवडलं आणि म्हणले तुम्ही गाढवासारखे बोलताय, तर मी फक्त मला चेक करावं लागेल की गाढव नाही बाबा, तसं तोंड नाही, शेपटी नाही, 4 पाय नाहीत, पाय 2च आहेत. मग त्यांना म्हणू द्या, दुर्लक्ष करूया. आणि समजा त्यांच्या बोलण्यात खरंच काही तथ्य असेल तर ते इम्प्रूव्ह करूया, दुरुस्त करूया. ह्याच्यापेक्षा वेगळं काय तर भांडत बसून काय फायदा? काय तर भांडणं होत आहेत ती केवळ इगोमुळे होत आहेत, दुसरं काय कारण आहे? अहंकारामुळे भांडणं होत आहेत, गैरसमजामुळे भांडणं होत आहेत. त्यामुळं समजूतदारपणासारखं अमृत नाही. पाहणं सुधारायचं आहे. सद्गुरू म्हणतात परमार्थाचं वर्म पाहण्यात. हे समजलं नाही की सगळा परमार्थ पाहण्यात. पाहणं. पसायदान मागितलेल्या ज्ञानेश्वर महाराजांना भिक्षा देताना झोळीत माती टाकली. गृहस्थाश्रमी असणारे वडील संन्यास घेतल्यानंतर त्यांच्या गुरूंच्या सांगण्यावरनं काशीवरनं परत आले म्हणून तरी इतकी विद्वान भावंड आपल्याला मिळाली. ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ हे मिळाले कशामुळं आपल्याला? ते परत म्हणून मी गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे म्हटलं. ते आल्यामुळं इतकी विद्वान, इतकी बुद्धिमान माणसं आपल्याला मिळाली आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. पण त्यांना त्रास दिल्यावर सुद्धा ते पसायदान म्हटले. सर्व सुखी, सर्वभूती, संपूर्ण. काय विचार असेल बघा. आणि मनाची व्यापकता. स्ट्रेस कधी येतो, टेन्शन काय तर सांगू तुम्हाला, आपली मनं संकुचित आहेत. आपली घरं खूप मोठी झाली, आपली मनं लहान झालीत. संकुचित मन आहेत आपली, म्हणून आपल्याला त्रास होतोय. म्हणून आपलं मन मोठी करा ना संतांसारखी. तुका आकाशा एवढा असं तुकाराम महाराज म्हणतात. कसं म्हणजे काय? त्याचं मन तितकं मोठं झालं. तोच देव झाला. देव पहाया गेलो ते देवची होऊन ठेलो. तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. का झालं हे? मन मोठं झालं. आणि मन मोठं झालं ना तर काय म्हणतात ना, परमेश्वरी शक्ती सगळ्या तुम्हाला सहाय्य करायला लागतात. मुळात आपण जन्माला आलोय तो आपला हेतूच असा आहे की आनंद देण्यासाठी आलो. इंग्लिश लेखकाचं ते स्टेटमेंट मला फार आवडतं, डॉक्टर मर्फी आहे. तो काय म्हणतो, गॉड इज लाईफ अँड लाईफ प्रिन्सिपल इज फ्लोईंग थ्रू यू एव्हरी मोमेंट. आपलं आयुष्य हे देवाचं आयुष्य आहे, परमेश्वराने धारण केलेलं आयुष्य आहे. पुढे म्हणतो, गॉड लव्स टू एक्सप्रेस हिमसेल्फ थ्रू यू. देवाला तुमच्या माध्यमातून प्रगट व्हायचं आहे. कशा रीतीने? गॉड लव्स टू एक्सप्रेस हिमसेल्फ थ्रू यू ॲज हार्मनी, पीस, जॉय अँड ॲबंडन्स. हार्मनी म्हणजे ऐक्यभाव, पीस म्हणजे शांतता, जॉय म्हणजे आनंद, आणि ॲबंडन्स म्हणजे समृद्धी. ह्याच्यासाठी तो आला. दिस इज द विल ऑफ गॉड. ही देवाची इच्छा आहे. ऑर द टेंडन्सी ऑफ लाईफ. ह्याच्यासाठी आयुष्य आहे. हावेवर, पण, परंतु हे नडतं. हावेवर, इफ यू सेट अप रेजिस्टन्स टू दिस फ्लो ऑफ लाईफ इन युअर माइंड, दिस इमोशनल कंजेशन विल गेट स्नार्ड अप इन युअर सबकॉन्शियस माइंड अँड विल कॉज ऑल टाईप्स ऑफ कलॅमिटीज, सफरिंग्स. म्हणजे काय तर खरं देव आलाय आनंदासाठी आणि आपण त्याला विरोध करतोय. आपल्या विचाराने आपण विरोध करतो. लॉटरीच तिकीट काढायला एखादा माणूस गेला आणि समजा तुम्ही त्या स्टॉलवर जवळनं चाललाय, तो तिकीट का घेतोय? लागावं म्हणून तर घेतोय ना. पण तुम्ही नुसतं हटका ना, काय आज लॉटरी घेताय, उत्तर काय येणार माहिती आहे का? इतकं नशीब चांगलं असल्यावर इतकी अपघात झाली असती. सगळे घेतात म्हणून आम्ही पण घेतो. इन द हार्ट ऑफ हार्ट विचार काय? म्हणजे ज्याला वाटतंय निरोगी राहावं त्याचे विचार रोगाचे आहेत. ज्याला आयुष्यात भरपूर मिळावं वाटतंय त्याला भीती वाटत राहते सारखी. बघा ना तुम्ही, ज्याला काही नाही ना त्यालाही भीती वाटते, आणि ज्याचं सगळं बरं चाललंय त्याला काय भीती वाटते माहिती आहे का? पुढचं टिकेल काही, असंच सगळं टिकेल का, ह्याची जास्त भीती वाटते. त्यामुळं एकमेकांकडे पाहण्याची दृष्टी बदला. सासूने सुनेकडं लेक म्हणून पाहावं. फक्त रूप बदललं, दुसरं काय बदललं? सुनेने सासूकडे पाहताना त्या आपली आईच आपल्याशी बोलते असं म्हणून पाहावं.
दृष्टी बदलायची, फक्त दृष्टिकोन बदलायचा. म्हणून तुकाराम महाराजांना ज्या वेळेला विचारलं की तुम्ही खरं देव कोणाला समजता, त्यांनी जी व्याख्या केली देवाची ती सुंदर केली आहे. ते काय म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. रंजले गांजलेत ना त्यांना जो आपुलकीने पाहतो, दोन्ही प्रकारे आर्थिक गांजलेले असतील किंवा मनाने सुद्धा काय म्हणूया वीक झालेले असतील, त्यांना आपलं म्हणणारा तो महत्त्वाचा आहे. मृदू सबाह्य नवनीत तैसे सज्जनांचे चित्त. लोणी जसं आत बाहेर मऊ असतं तसा सज्जनाचं चित्त तितकं मऊ असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे सगळ्या प्रती. पुढे म्हणतात, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरीजो हृदय. ज्याला कुणाचा आधार नाही त्याला जर तुम्ही कवटाळत असाल, म्हणजे आपुलकी दाखवत असाल, त्याला मदत करत असाल, ती एक कंडिशन त्यांनी सांगितली. आणि पुढं म्हणाले, दया करण्याचे पुत्राशी तेची दासा आणि दासी. आपल्या मुलावर जेवढं आपल्याला प्रेम करता येतं तितकंच आपल्याकडं काम करणाऱ्या नोकरांवर सुद्धा करता आलं पाहिजे. म्हणजे असं नाही म्हणत मी प्रॉपर्टी त्यांना द्यायची, पण तितक्या आपुलकीने, जिव्हाळ्याने, प्रेमाने त्यांना वागवता आलं पाहिजे. तुका म्हणे सांगू किती तोची देवाची मूर्ती. ह्याच्यापेक्षा वेगळा देव काय? म्हणून आपल्याला पाप पुण्य नीट कळणं महत्त्वाचं आहे. आपल्याला वाटतं उपवास केला, एकादशी धरली, देवाला हार घातला, एखाद्या आंधळ्या भिकाऱ्याला 5 रुपये दिले, आपल्याला वाटतं मोठं पुण्य झालं. तीर्थयात्रेला जाऊन आला, पायात चप्पलसुद्धा घातली नव्हती, त्यांनी सांगितलं घालू नको म्हणून. त्यांनी कधी सांगितलं तुम्हाला असं करा म्हणून? आणि मला अजून कळलं नाही, साबुदाणा खाल्ल्यावर पुण्य आणि गहू खाल्ल्यावर पाप. काय प्रकार आहे? गहू देवाचा आणि साबुदाणा देवाचा, असं कसं काय? म्हणजे काय मग तर 12 महिने साबुदाणाच खावा, त्याच्यासारखं पुण्य नाही. बसा अर्धा तास आतच, मग कार्बोहायड्रेट त्याच्यात आहे तर करायचं काय त्याला? नीट लक्षात घ्या, खाण्याची काय संबंध आहे पाप पुण्याचा? काही संबंध नाही, काहीही संबंध नाही खाण्याचा. काय तुम्ही काही खाल्लं तर ती जर देवाचीच निर्मिती आहे ना, मग खाण्याचा संबंध कुठे आला? संबंध आहे मनाचा, संबंध आहे देवाशी, तो विचारांचा संबंध आहे. थॉट वर्ल्ड इज मोर रिअल दॅन द मटेरियल वर्ल्ड, बिकॉज मटेरियल वर्ल्ड इज द मॅनिफेस्टेशन ऑफ थॉट वर्ल्ड. विचार जगताचा जास्ती परिणाम आहे. म्हणून एकमेकांविषयी चांगला विचार करा, एकमेकांच्या भल्याचं चिंतन करा. आयुष्यभर बायकोला त्रास देतात आणि नंतर मग काय, श्राद्धाला जिलेबी कोणी खायची? फोटोनी. नीट लक्षात घ्या तुम्ही, हयात असेपर्यंत, मी आहे तोपर्यंत, मी नेहमी सांगतो नवरा बायको बेस्ट फ्रेंड असतात. पोरंसुद्धा उडून जातात आपापल्या मार्गाने, शेवटपर्यंत कोण राहतं? पती पत्नी एकमेकांसाठी राहतात. त्यांचंच पटणं झाले म्हातारपणात प्रॉब्लेम. उलट काय काय बायका तर त्यावेळेला सूट घेतात. अच्छा, तरुणपणी त्रास दिला काय, आता सगळी पोरं माझ्या बाजूने आहेत, आता बुक काय करतो? अरे काय याला अर्थ आहे का? एक ग्रस्त मला पुण्यात भेटले, म्हणले मी एकटा राहतोय, सगळे एका बाजूला गेले, करायचं काय? असं होता कामा नये. लक्षात घ्या, डाळिंबाचे दाणे जसे एकमेकाला धरून असतात ना, तसे धरून राहा. ह्याला फॅमिली म्हणतात, ह्याला प्रपंच म्हणतात. एकमेकांच्या सोबत राहा. आणि येणार की हो संकट, येणार सगळं. संसाराला सागराची उपमा का दिली? भवसागर म्हणलंय, संसार सागर. बिना लाटाचा सागर असतो का? त्यामुळे काहीतरी घडणार, काहीतरी होणार. तुम्ही ते किती समजुतीने घेतात त्याच्यावर डिपेंड आहे. मला सांगा, आपण जय श्रीराम म्हणतो, त्याच्या कथेत कधी डोकावलं का आपण? चरित्र कसं आहे रामाचं? ज्या दिवशी, दुसऱ्या दिवशी उद्या अभिषेक व्हायचा आहे, सगळ्या राजे रजवाड्यांना आमंत्रणं गेलेत, ते इथं आलेत सगळे, सगळ्यांच्या खोल्या बुक आहेत, येऊन पाहुणे मुक्कामाला आलेत. आणि उद्या सकाळी राज्याभिषेक होणार आहे, काढलाय ऋषींनीच तो मुहूर्त काढलेला आहे. आणि रात्री येऊन वडील खोलीत बोलावून सांगतायत की हे सगळं कॅन्सल झालेलं आहे, तुमचे काय कपडे बिपडे असतील ते अभिषेकाचे, थाटाचे, राजाचे, ते सगळे पेटीतच राहू द्या, वल्कलं नेसायची आणि चालू लागायचं वनवासात. आणि 14 दिवसांसाठी नाही, 14 वर्षांसाठी. आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा पिरियड. बापसुद्धा म्हणतोय, राजाने, दशरथ राजाने सांगितलं की सेना तुझ्या हातात आहे, मला खूप वाईट वाटतं, मी हा शब्द देऊन फसलो होतो आणि आज तो शब्द मला खरा करावा लागतोय. तू सेनापती आहे राज्याचा, ह्या सगळ्यांचा, सैन्य तुझ्या कंट्रोलमध्ये आहे, तू एक काम कर, तू मला जेलमध्येच टाक सरळ. मग तू मोकळा झाला. म्हणजे सगळ्या आज्ञांचं काय म्हणतात ना, मी माझं पाळलं, तू तुझ्या पद्धतीने केलं, तू मला जेलमध्ये टाकन, तू राज्य कर. रामाने नाही स्वीकारलं ते. नाही,
असू द्या, काही हरकत नाही, स्वीकारूया. ॲक्सेप्टन्स. मी सांगितलं ना, स्वीकारलं आणि चालू लागला पुढे. म्हणजे जो आधी फक्त राजा राम होता, तो 14 वर्षानंतर परत आल्यावर प्रभू राम झाला. कशामुळे? एकूण ह्या वर्तना. आणि आता बघा परमेश्वराचे नियम कसे असतात. भरताला आयती गादी मिळून सुद्धा, आपल्या आईने मिळवून दिलेली असून सुद्धा, आणि आईला फूस लावणारी कोण होती? मंथरा नावाची दासी होती. आणि मंथरा आज सुद्धा आहे का? कुणीही गेलेलं नाही. दॅट इज टेंडन्सी, ती प्रवृत्ती लक्षात घ्या. मंथरा घरोघरी येतात, अजून येतात मस्तपैकी लावत 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 काय चाललंय, कसं चाललंय. त्यामुळं कुणी गेलेलं नाही, सगळेच. कंससुद्धा जिवंत आहे, माझं मत आहे. काय आता हमासच्या त्या लोकांनी आईसमोर पोरं दगडावर आपटून जर मारत असतील तर कंस काय गेला आहे का? आईच्या समोर जर बालकाला 5 वर्षाच्या मुलाला गोळी घालत असतील तर कंस गेलेलं नाही, अजून तिथंच आहे, फक्त शस्त्र बदललीत. म्हणजे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, राम ज्यावेळेला त्या वनवासाहून परत आले, जिंकून आले, रावणाला हरवून आले, आणि समोर आल्यानंतर सगळ्या आया औक्षणाला उभ्या होत्या. रामाने पहिलं दर्शन कुणाचं घेतलं असेल? कुणाचा अंदाज सांगा मला. कैकेयीचं दर्शन घेतलं पहिलं. बघा, म्हणजे जिच्यामुळे जावं लागलं तिचं दर्शन घेतलं. आणि आजही राम आहेत असं मला वाटतं. प्रवृत्तीने राम पण आहेत, म्हणून जग चाललंय. नेल्सन मंडेला, आफ्रिकेचे अध्यक्ष झालेले, ज्या व्यक्तीमुळे त्यांना 27 वर्षाचा तुरुंगवास घडला, बघा, त्यांना हे अध्यक्ष झाल्यानंतर आफ्रिकेच्या डेव्हलपमेंटची मीटिंग जेव्हा बोलवली त्यावेळेला ते म्हणलं पहिले निमंत्रण त्यांना द्या. आपण बोलवलं असतं, आपण सुपारी दिली असती, बाहेर आली. म्हणजे आपण म्हणजे इनसेन्स, तुम्ही नाही, आपण सगळे चांगले आहोत हॉलमधले, टाऊन हॉलमधले. काय बघा तुम्ही, माणसं उगीच होत नाहीत तशी मोठी. म्हणजे आणि ते कुणाला मानत होते? महात्मा गांधींना गुरु मानत होते. म्हणजे काय सांगण्याचा हेतू लक्षात घ्या की संतत्व कशाला म्हणतात. हे अमेरिकेचे अध्यक्ष झालेले अब्राहम लिंकन, त्यांच्याकडं अध्यक्ष अपॉइंट करतो मंत्रिमंडळ, बरोबर. डिफेन्स मिनिस्टर अपॉइंट करायचे होते, संरक्षण मंत्री. आणि ॲप्लिकेशनमध्ये एक नाव होतं स्टेट ॲडविन म्हणून. तर लिंकन साहेबांनी आपल्या PA ला विचारलं की हा माणूस कसा आहे, हाऊ इज ही, कोण? स्टेट ॲडविन. त्यांनी सांगितलं सर, हा तुमची म्हणजे पर्सनल खाजगीत असतात ना 4 चौघ बसल्यावर प्रचंड टवाळी करतो, टिंगल करतो, निंदा करतो तुमची, असा माणूस आहे. केलं असतं का आपण आपल्याकडे कुणी? बरोबर आहे की नाही? असं कुणी करेल का? ते म्हणले ते जाऊ द्या, ते बाजूला ठेवा जरा थोड्या वेळ. लिंकनने विचारलं, अब्राहम लिंकनने, की मग पण ह्यांचं देशाविषयी काय, म्हणजे एकूण स्टडी काय आणि देशभक्ती कशी, हे मला सांगा. त्याच्यावर म्हणले शंकाच घ्यायला जागा नाही. ही इज व्हेरी इफिशियंट, अत्यंत कार्यक्षम माणूस आहे, अत्यंत हुशार आहे आणि देशावर प्रचंड निष्ठा असलेला माणूस आहे. तुमच्याबद्दल असं का बोलतो माहीत नाही, पण टवाळी करतो, चेष्टा करतो वगैरे वगैरे. ते म्हणले त्यांची अपॉइंटमेंट करूया. डिफेन्स मिनिस्टर म्हणून अपॉइंट केला. लिंकन वारल्यानंतर श्रद्धांजलीच्या सभेत भाषण करताना ह्या माणसाने सांगितलं, इतका सच्चा राजकीय नेता माझ्या पाहण्यात अजून नाही. देशासाठी माझ्याबद्दल काय सोडून देऊ, बाजूला ठेवायचं. आज आपल्याकडे निष्ठेची व्याख्या काय करून ठेवली आपण? लक्षात घ्या, हा जो फरक आहे ना, म्हणजे आपण ज्यावेळेला स्टडी करतो, आपण इतिहासाची पुनरावृत्ती का होते, इतिहासापासून आपण काय शिकतच नाही. सो हिस्ट्री रिपीट होत राहते परत 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 परत. आपण नुसतं बोलताना म्हणतो 75 वर्ष झाली, काय बदलच होईना, उलट जास्त परिस्थिती चिघळत चालली आहे. तर हे घडू नये असं वाटत असेल तर आयुष्यामध्ये कॉम्प्रोमाइज करणं, आयुष्यात तडजोड करणं, दुःखाचा तडा जाऊ न देता सुखाची जोड करणे म्हणजे तडजोड. 10 वर्ष केसेस चालतात बांधावरच्या. बघा तुम्ही, बाहेरचे लोक आपल्याकडं काय काय, ते एक अधिकारी भाषण करायला आले होते, ते म्हणले आपल्याकडं उलट परदेशातल्या लोकांनी शिकायला आलं पाहिजे. काय? बांध कसा फोडायचा, वारीला जाताना पाणी कसं वावरात सोडायचं, ऊस नाही गेला पाहिजे. ट्रेनिंग आहे आपल्याकडे, मोठं ट्रेनिंग आहे लक्षात. पण हे पाप आहे हे लोकांच्या लक्षात येत नाही. हे खरं पाप आहे. वनस्पतीला सुद्धा जीव आहे ना, म्हणजे त्याच्या वावरात पाणी सोडून त्याचा ऊस टायमात न जाऊ देणं म्हणजे ऊसाचा सुद्धा शाप लागणार आहे.
नीट लक्षात घ्या, कारण तिथंही सजीवता आहे, प्रत्येक ठिकाणी चैतन्य आहे. ज्ञानेश्वर महाराजच म्हणतायत, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार. सगळ्यामध्ये चैतन्य आहे. वनस्पतीमध्ये सुद्धा आहे. पिकावर प्रेम करता येतं, त्या शेतकऱ्याचं पीक चांगलं येतं. हा फरक लक्षात घ्या. त्यामुळं त्याला सुद्धा कळतं, सजीवाला कळतं, प्राण्याला कळतं. म्हणून तर म्हणलंय, ॲज यू अल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्स दॅट अदर पीपल, थिंग्स दॅट अदर पीपल विल अल्टर टुवर्ड्स. ते तुमच्या प्रति विचार बदल. जो सर्वांचा विचार करतो, सर्वजण त्याचा विचार करतात. एकटा माणूस सुखी होऊ शकत नाही, एकटा माणूस यशस्वी होऊ शकत नाही, एकटा माणूस जगू सुद्धा शकत नाही, अशी परिस्थिती. म्हणून घरात आपले जसे डाळिंबाचे दाणे असतात तसं राहणं फार महत्त्वाचं आहे. मी नेहमी सांगत असतो, काळा कोट आणि पांढरा कोट यांची शक्यतो गाठ पडू नये. काळा कोट म्हणजे वकील असेल तर माफ करा, म्हणजे ठराविक गोष्टीसाठी जायला लागेल, पण शक्यतो लांबून नमस्कार असलेला बरा. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात, त्याचं कारण ते आहे. आणि डॉक्टरची गाठ पडू नये शक्यतो, त्याचं कारण ते. कारण 50पर्यंत आपण जे करतो ते आपल्या कुटुंबासाठी, आणि 50च्या पुढं सगळं डॉक्टरसाठी. अर्थार्जन कोणासाठी? स्वतःसाठी का डॉक्टरसाठी? पहिली फाईल वेगळी असते आणि नंतरची फाईल वेगळीच बनते. हा BP, हा डायबिटीस, आणि तसले विचार तरी कशा काय करायला, ते भारी मिरवायची सवय असते. हे का ह्या वेळेला 190, अरे तुला काय काय पडले, गप्प बसणं बाबा. आता मी सकाळी सारसबागेत फिरायला जातो, अपेक्षा काय भेटल्यावर? गुड मॉर्निंग, नमस्कार, सुप्रभात, असं काहीतरी म्हणा की. जवळून विचारणार, तुमची साखर किती? म्हटलं पोतं बरं आहे. अरे काय काय पडलंय साखरेचं नाही. सकाळी जर तुम्ही चर्चा सुरू केली, साखर किती, BP किती, वाढणार ते. जे उच्चारणार, जे विचार करणार तेच घडणार ना. विषय सुद्धा तसले काढून रोग बरा होऊ दे असं कधीच म्हणू नका. म्हणून प्रार्थनेत काय आपल्याला? सर्वांचं आरोग्य चांगलं राहतं. आरोग्य हा शब्द, रोग हा निगेटिव्ह शब्द आहे. कर्ज फिटू दे असं म्हणू नका, कर्जच मुळात निगेटिव्ह शब्द आहे. आपण काय म्हणले प्रार्थनेत? ऐश्वर्यात ठेव. ऐश्वर्य म्हणजे समृद्धी. मग कर्ज वजा होऊन सुद्धा शिल्लक राहील, फिटून शिल्लक राहिलं पाहिजे. सर्वांना चांगली बुद्धी दे. बुद्धी म्हणजे शहाणपण, बुद्धी म्हणजे हुशारी, देवाच्या जवळ जाणारी बुद्धी, देवापासून दूर जाणारी ती दुर्बुद्धी, ती नको. चांगली बुद्धी दे. सगळ्यांना चांगलं आरोग्य दे. आरोग्याची किंमत सगळ्यांना कोविडमध्ये कळली. देवाचे आभार माना की कोविड होऊन सुद्धा आपण इथं ऐकायला आहोत, सगळे राहिलेले नाहीत. त्याच्यासाठी देवाचे आभार मानले पाहिजे. काय सांगायचं आहे तुम्हाला राव, काय काय स्टोऱ्या परत सांगत बसतात. कसा लपलो, कसं ते मिळवलं खाणं, कशी औषधं आणली, काय तसल्या स्टोऱ्या. मला कधी कधी प्राणी त्या बाबतीत बरे वाटतात हो, खरं तुम्हाला सांग. हरणं कधी एकमेकात म्हणतात का हो, किती पिढ्या खाल्ल्या वाघाने, तुम्हाला काय सांगायचं आता? काय नाही, अजिबात नाही. किंवा वाघाच्या तावडीतनं सुटलं तरी आपलं सुरू लगेच चरायला सुरुवात होती. असं स्टोरी नाही सांगत बसत, किती पळाला मागं, मी कसा आलो, काय काही नाही. प्राणी वर्तमान काळात जगतात. प्राणी कसलंही व्यसन करत नाहीत. मी निपाणीला गेलो, ते म्हणले गाढव सुद्धा तंबाखू खात नाही, खात नाही तंबाखू गाढव. ते वास सुद्धा घेत, त्याला सहन होत नाही. माणसांना कशाला लागतं काय माहिती. मी शेतात गेल्यावर एकाला विचारलं, नांगर सोडला आणि बैल सोडली होती, झाडाखाली बसला. म्हणलं हे कशाला लागतं? म्हणलं शिन जातो. म्हणलं कशाचा शिन? म्हणलं कामाचा शिन. म्हणलं काम जास्ती तुम्हाला आहे का बैलाला आहे? ते म्हणले अर्थात बैलाला, मला कसं जास्ती असेल. मग म्हणलं ते दोन्ही बैल जे सोडलेत झाडाखाली, तर असं कधी दृश्य बघितलं का की एक बैल दुसऱ्या बैलाजवळ जाऊन म्हणतो गाय छाप आहे का? काय संबंध आहे का? प्राण्यांना व्यसन नाही. एक सिनेमा आला होता 7च्या आत घरात. प्राणी 7च्या आत घरात येतात, माणसं 7 नंतर बाहेर पडतात, यायची गॅरंटी नाही. सगळं उलट आहे बघा. प्राणी कुठलाही भूक लागल्याशिवाय खात नाही, कुणीच खात नाही भूक लागली. माणसाला नुसतं सांगा रत्नागिरीचे आंबे, ठीक आहे आता तुम्ही म्हणताय तर किती खावं, पुन्हा जेवायला बसवलं तरी जेवता यावं एवढंच खावं. अर्धपोटी राहा, कसलाही आजार होणार नाही. जे काय व्हायचं आहे ते खाऊन खाऊन होते, न खाता काही होत नाही. त्यामुळं भुकी तो सुखी, आहार कमी, त्यानंतर माफक का होईना व्यायाम करा. वॉकिंग जे आहे ना, एक असतो डार्लिंग वॉक, एक वॉर्निंग वॉक, बरोबर ना. डॉक्टरनी सांगितलं मग चालायला सुरुवात करायची. आणि एक सकाळी ग्राउंडवर जातात ते आपल्या असंच शोधायला काय काय सापड हाती लागतंय का. तो डार्लिंग वॉक, वॉर्निंग वॉक,
मॉर्निंग वॉक काही करा, सायकल चालवा, स्विमिंग करा, काही करा, पण हे मशीन चांगलं राहण्यासाठी आवश्यक आहे. पचनसंस्था चांगली पाहिजे, रक्ताभिसरण चांगलं पाहिजे आणि आनंदी का राहायचं आहे. हार्ट अटॅक वगैरे असल्या गोष्टी, साखर बिकर आपल्याला काही नकोत असलं, आनंदी राहायचं. पैशाचं प्लॅनिंग करा. इफ यू फेल टू प्लॅन देन यू प्लॅन टू फेल, असं इंग्लिशमध्ये वाक्य आहे. तुम्ही नियोजन करायला चुकला की तुमचं सगळं फसलंच, म्हणजे तुम्ही अपयशाचंच नियोजन केलं. त्यामुळे आपल्या स्वतःचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे. किती पैसे लागणार आहेत आपल्याला, काय काय जबाबदाऱ्या आपल्यावर आहेत. सेविंग करताना सुद्धा आजकाल सहकारी बँकेचं प्रॉब्लेम झाल्याचं काय सांगता येत नाही सहकारी संस्थांचं. त्यामुळे पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवा. काही पैसे सोन्यात असावेत, काही जमिनीत असावेत, प्रॉपर्टीत असावेत, चांगल्या ठिकाणी सुरक्षित असावेत. शेअर्स काय, म्युच्युअल फंड, व्यवस्थित काळजी घेऊन पैसे ठेवा. मला इतकं वाईट वाटतं ते पहाटेपासून रांगा लागल्या, पैसे आमचे मिळणार, काय परिस्थिती. आणि पेन्शनर झाल्यावर पैसे गेले तर किती वाईट वाटतं ते. त्यामुळे सेविंग करा. जामीन राहताना काळजी घ्या. आजकाल जामीनदारालाच पकडती बँक, त्याच्याकडनं नाही झालं की ह्यालाच पकडायचं. त्यामुळे जामीन राहताना लगेच आपलं कुठंतरी सह्या मारा, आणि ते असतं 25 पानाचं बंडल, आपल्याला काय कळत नाही, बारीक अक्षर असतात, करून टाकल्या सगळ्या सह्या की झाला प्रॉब्लेम. त्यामुळे जामीन राहताना सावध राहा. सेविंग करा. वृद्धापकाळात स्वतःची तरतूद ठेवा. सगळं हवाली करू नका. पूर्वीच्या माणसांची म्हण आहे, बसायचा काय, जेवायचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. त्यामुळं मला MIDCत प्लॉट घ्यायचा आहे, मला अमकं करायचं. तुझं तू कर बाबा, जेवढं करायचं तुला शिकवलं, तुला घर बांधून दिलं आहे, आता जास्ती गोळ घालू नको, माझी मला तरतूद. नाही तर पुन्हा तुम्ही जर म्हणला ना पंढरपूरला जायला 500 दे, ती म्हणाल कशाला जाता इतक्या गर्दीत. गर्दीत नाही, त्याला 500 द्यायचे नाहीत. घडी घडी हात पसरायची गरज पडली नाही पाहिजे, म्हणून स्वतःची तरतूद ठेवणं आवश्यक आहे. सेविंग, स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स ठेवा. आजकाल खूप महाग झालं आहे, लाखो रुपये बिलं होत आहेत. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स असणं आवश्यक आहे. FD काय, म्युच्युअल फंड, हे सगळं असणं आवश्यक आहे. त्यामुळं आर्थिकसुद्धा तरतूद आपली खूप जास्त महत्त्वाची. ऐश्वर्य, आरोग्य. आरोग्यामध्ये आरामात माणूस 120 वर्ष जगू शकतो असं आपलं लाईफ आहे. जंक फूड, फास्ट फूड, काय काय नाही तो वडापावून ते रतीबच लावलेला असतो. चूक आहे ते, कधीतरी वेगळी गोष्ट आहे. पण आहार व्यवस्थित असला पाहिजे, विहार म्हणजे व्यायाम आवश्यक असला पाहिजे, आणि विचाराच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. चेंज युअर थॉट्स, चेंज युअर डेस्टिनी. विचार अत्यंत चांगले ठेवा तुमचे मनामध्ये. मी सांगितलं ना, ही प्रार्थना म्हणत मी आता तुम्हाला गॅरंटी देतो. आता आमचे सगळे नामधारक आहेत ना जीवनविद्या मिशनचे, घरोघरी जाऊन प्रार्थना म्हणता येतात तुमच्या भल्यासाठी, आणि तिथं साधना करतायत. देवा ह्यांचं भलं कर, देवा ह्यांचं कल्याण कर, देवा ह्यांचा संसार सुखाचा कर, देवा ह्यांची भरभराट होऊ दे. तुम्ही ही फक्त प्रार्थना म्हणा, 6 महिन्यात तुम्हाला रिझल्ट आहे. विदिन 6 मंथ्स सगळा चमत्कार घडावा असे रिझल्ट तुम्हाला मिळेल. आम्ही ते अनुभवलं. त्याचं कारण का, विचाराच्या दृष्टीने आपण सावध राहणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात, विचार जर चांगला नसेल ना, एका बाईंनी सद्गुरूंना विचारलं, ते म्हणले आमच्या जीवनात क्वचित चांगल्या घटना घडतात, असं का होतं. एका वाक्यात उत्तर दिलं त्यांनी. म्हणले तुम्ही क्वचित चांगला विचार करता, मग सतत चांगला विचार करा, सतत चांगल्या घटना घडतील. आणि तुम्हाला एक ह्यातलं गुपित सांगून ठेवतो, भोग भोगून संपवायचे नसतात, भोग टाळता येतात. वाल्या कोळ्याचे भोग टळले, आपण तर काय केलं, काही केलेलं नाही. आपण झुरळ मारले असतील, ढेकणं मारले असतील, एवढंच, बाकी काही केलेलं नाही. आपण त्याचे भोगसुद्धा त्याला टाळता आले, कारण त्याला संगत नारद मुनींची मिळाली आणि त्याने अट्टहासाने रामनाम घेतलं. पण आपल्या बाबतीत आपल्याला सुद्धा आपले भोग टाळता येतात. तुकाराम महाराजांचं वाक्य, मागे केली नको पाहू, तुझं जमान आम्ही राहू. आम्ही जामीन आहोत. आज 22 ऑक्टोबर 23पर्यंत काय घडलं असेल ते घडलं असेल. एखादं कुत्र्याचं पिल्लू चाललेलं असतं, विनाकारण त्याला दगड मारला असेल, विवळताना बघून आनंद घेतला असेल, कुणाच तरी भांडणं लावली असतील. लावालावी चांगली करावी, माणसं जोडण्याची, तोडण्याची करू नये. त्यामुळं तसं काही झालं असलं आणि अन्य काही गोष्टी घडल्या असल्या तरी त्याला जर तुम्ही सतत शुभचिंतन, शुभ इच्छा, बोलणं शुभ आणि कृती शुभ जर केली ना, तर ते भोगसुद्धा जागच्या जागी थांबतात, तुमच्यासमोर येत नाहीत. म्हणून विचाराने शुभ, इच्छेने शुभ, देवा सगळ्यांचं भलं होते. दुसऱ्यांच्या यशाने सुद्धा आपल्याला आनंद झाला पाहिजे. दुसऱ्यांच्या गाडीचे पेढे आपल्याला गोड लागले पाहिजेत, नाही तर बाहेर पडायचा अवकाश. 2 नंबर, 4, 200 नंबर असू दे, तू गप ना, तू पेढा खा, तुला काय पडलंय त्याचं तो बघून घेईल ना. हेच जमत नाही माणसा, हे जमत नाही. लक्षात घ्या. बघा तुम्ही, आपल्याला बोलताना कसे लोक बोलतात, घालून पाडून बोलतात,
टोमणे मारतात, तिड्यातलं बोलतात, काय ते शालजोडीतलं बोलतात. बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. त्याच्या हृदयातला विठ्ठल डुलला पाहिजे इतकं गोड आपल्याला बोलता आलं पाहिजे, मधाळ बोलता आलं पाहिजे. हे बोलणं. ऐकणं. आपल्याला बघा बोलायला वाचायला सगळं शिकवत होतं, ऐकायला शिकवत नाही कोणी, की कसं ऐकावं. बोलणंसुद्धा किती बोलावं, कुठे बोलावं, कसं बोलावं आणि कधी थांबावं कळलं पाहिजे. त्या नळावरच्या भांडणासारखा पट्टाच चालू आहे. काही लोक थांबतच नाहीत अजिबात. ऐकणं. समोरचा माणूस बोलत असताना त्याचं वाक्य पुरं व्हायच्या आत आपली तयारी चाललेली असते, ह्याला काय उत्तर द्यायचं. शांतपणे ऐका. वन शुड बी ए गुड लिसनर. शांत ऐकता येणं म्हणजे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासारखे. त्यामुळं पाहणं, बोलणं, ऐकणं, वागणं, बॉडी लँग्वेजसुद्धा आपली महत्त्वाची. चिडणं, रागावणं. त्या माणसाला काही त्रास होत नाही, आपलं डॅमेज होतं, आपण डॅमेज होतो. द्वेषाने, मत्सराने, खवळण्याने, रागावण्याने आपण डॅमेज होतो. त्यामुळं आजपासून शांत, देवासारखं वागायची आपण प्रतिज्ञा करूया. आम्ही देवासारखे आहोत. कबीर म्हणतायत, देव आणि संत समोर आले, सद्गुरू समोर आले तर पहिलं मी दर्शन सद्गुरूंचं घेईन. कारण देव काहीच भाग घेत नाही, खरंच भाग घेत नाही देव. तुम्ही आत्ता ऐकायला आलाय, काही लोक घरी टी व्ही बघतायत, तुम्हाला काय देवाने सांगितलं या? तुमचा निर्णय बुद्धीचा तो. एखाद्याला पटलं नसलं गेला असेल उठून पटकन, तुमचा निर्णय हा. काही लोक घरी टी व्ही बघतात, तो त्यांचा डिसिजन आहे. देव कधीही भाग घेत नाही. त्यामुळं देवाला आपल्या नशिबाबद्दल कधीही दोष देऊ नये. देवकीने कृष्णाला विचारलं होतं, 7 पोरं सख्या भावाने मारली, असं काय केलं पाप मी? कृष्णाने जशी संजयाला दृष्टी देऊन, दिव्य दृष्टी देऊन कुरुक्षेत्रावरचं युद्ध दाखवलं होतं, तसं आईला स्वतःच्या मागे 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 नेलं, जन्म दाखवले. म्हणजे बोध घ्या यातून, नाही तर परत पुरावे मागाल कसं मागे नेता येतं वगैरे. मागे नेलं आणि एक जन्म असा दाखवला की त्याच्यात ती वांझ होती स्वतः. तिच्या नवऱ्याला अपत्य मूलबाळ हवं होतं म्हणून त्याने दुसरं लग्न केलं होतं. आता तिला भीती अशी वाटायची की हिची डिलिव्हरी झाल्यानंतर, हिला अपत्य झाल्यानंतर ती जास्त प्रिय होईल नवऱ्याला, म्हणून त्या जन्मात ती झाल्या मारायची. आणि मग श्रीकृष्णाने सांगितलं की ते दबलेलं पाप आत्ता वर आलं. हे पासबुक दिसत नाही, पासबुक हे दिसत नाही, पण त्याच्यातल्या नोंदी असतात आणि देह हेच पासबुक आहे. आपल्या अंतर्मनामध्ये सगळ्या नोंदी असतात, जन्मोजन्मीचे असतात. म्हणून वृक्ष जाणी जे फळे, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. ज्ञानेश्वर महाराज. मागच्या जन्मात काय केलं ते आत्ता भोगायला येतं आहे. फळावरनं वृक्ष ओळखता येतो, बोलण्यावरनं मन ओळखता येतं. आत्ता काय भोग आहेत त्याच्यावरनं मागे काय केलं ते ओळखत. रामदास स्वामी म्हणतात, मनात वाचिरे पूर्व संचित केले, तया सारखे भोगणे प्राप्त झाले. तूच केलंय, तूच भोगतोयस, कोणी नाही. नोबडी एल्स इज रिस्पॉन्सिबल. कुणालाही दोष देऊ नका. प्रत्येकाचं नशीब, प्रत्येकाची त्यांनी निर्माण केलेली नियती वेगळी. म्हणून सगळ्या भावांचं नशीबसुद्धा सारखं नसतं, वेगळं असतं. कारण मागचं पासबुक घेऊन पुढं आलं. 31 मार्चला बॅलन्स संपत नाही, 1 एप्रिलला तो कॅरी फॉरवर्ड होतो. तसं मागच्या जन्मात मृत्यू झाला तरी हे सगळं कॅरी फॉरवर्ड होतं. म्हणून कोणीतरी उद्योगपतीच्या जन्माला येतो घरात आणि कोणीतरी झोपडीत जातो. त्याचं कारण आधीची कर्म. आणि म्हणून एकमेकांवर विश्वास, समजूतदारपणा, समतेने वागणं, सभ्यपणे वागणं, समजूतदारपणे वागणं, सहनशक्ती दाखवणं, नम्रतेने वागणं, एकमेकांना सांभाळून घेणं, समाधानी राहणं आणि सगळ्याबद्दल थँकफुल राहणं. देवा थँक्यू, सकाळी जाग आली तुझ्या कृपेने आली देवा. गजर लावला म्हणून नाही आली, तुझ्या कृपेने आली देवा थँक्यू. रक्ताभिसरण चाललंय, पचन चाललंय, हृदयाचे ठोके पडतायत, फुफ्साचे भाते हलतायत देवा थँक्यू. चालता येतंय, पाहता येतंय, ऐकता येतंय, थँक्यू देवा. हे जे आहे ना, मी आत्ता एका अपंग संस्थेला मध्ये भेट देऊन आलो. वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं ते बघून. ते म्हणले आज बुधवार आहे. आम्हाला कसला बुधवार म्हणले? बुधवार तसाच, गुरुवार, जगच दिसत नाही तर करायचं काय? कोणाला चालता येत नाही, उचलून न्यावं लागतं आहे टॉयलेटमध्ये. लक्षात घ्या, आपण 4 दिवस आजारी असलो तरी वैतागतो आपण. कुणाचा हात फ्रॅक्चर झाला असं कळलं असेल त्या, कसं वाटलं त्या महिन्यात, जोपर्यंत धरला होता बांधून खाता येत नव्हतं. आणि आयुष्य असं काढायचं आहे, आयुष्य. विचार करा, म्हणजे मला तर अक्षरशः अश्रू येणं ते चित्र बघितल्यानंतर. इतकं ते भयानक. उचलून कोणतरी टॉयलेटमध्ये न्यायचं, तिथून इकडं आणायचं, धरत धरत चालायचं, जिना चढून जायचं, खाली यायचं. दिवाळी तशीच आणि दसरा तसाच आणि सगळं तसंच. काय त्यामुळं मला ते त्या दिवशी त्यांनी विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं, हे तुमचं काय मानधन आहे, मी त्या अपंगांच्या संस्थेला देणार.
देवाने मला छान आनंदात ठेवलं. काही गरज नाही तुला, लक्षात घ्या. कुणासाठी तरी जगताय ना ह्याच्यासारखा आनंद नाही. रतन टाटांनी इतकं ऐश्वर सगळं उभं केल्यानंतर त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितलं तरी मला काय मजा येईना तशी जीवनात, का असं होतंय, सुख नाही. तर त्यांना त्यांच्या मित्रांनी सांगितलं एक अपंग संस्था आहे, टाटाजी तुम्ही या तिथं, त्या मुलांना 200 चेअर्स द्या, व्हीलचेअर्स द्या म्हणले. त्यांनी म्हणले देतो पाठवून. नाही नाही म्हणले, एक अट आहे माझी, तुमच्या हातून द्यायचे, तुम्ही यायचं तिथं. ते ज्यावेळेला तिथं आले आणि रतन टाटांनी 200 चेअर्स वाटल्या आणि ती मुलं त्या चेअरवर बागडायला लागली, खेळायला लागल्यावर त्यांना इतका आनंद झाला ते बघून दृश्य. आणि त्यातला एक मुलगा ते चेअर ढकलत ढकलत आला आणि टाटांचे त्यांनी पाय पकडले आणि तो पाय सोडेना. तर ते म्हणले काय तुझं काय म्हणणं काय, तुला काय पाहिजे नक्की, तू पाय का सोडेना, पाय का घट्ट धरून ठेवलाय. तो असा वर त्यांच्याकडे बघत होता. त्या मुलाने काय म्हणावं, तो म्हणला नाही मी पकडून ठेवले कारण मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे की तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय ते. तर ते म्हणतायत आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण तो आहे. देत राहा, देण्याने येण्याची व्यवस्था होते असं सद्गुरू म्हणतायत. त्यामुळं सुख देत राहा, आनंद देत राहा, तन मन धनाने जेवढं करता येईल तेवढं करत राहा. सद्गुरूंची पुस्तकं आहेत, हे लोक कार्य करतात, निरपेक्षपणे कार्य करतात. हे जग सुखी झालं पाहिजे, हिंदुस्थान राष्ट्र पुढे गेलं पाहिजे, प्रत्येक कृती आपली राष्ट्रहिताची आणि विश्व शांतीची झाली पाहिजे. ह्याच्यासाठी आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपले तरुण सगळे टॉपला गेले पाहिजेत, आपण सगळे सुखी झालो पाहिजेत. आणि त्यासाठी ही विश्व प्रार्थनेचं आयोजन आहे, ते आपण सगळ्यांनी म्हणू आणि ह्याचा समारोप करूया. मी पुढे म्हणतो किंवा सगळे एकत्र म्हणूया आपण, आणि मग मी तर थांबेन. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.